आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. नमस्ते मॅडम. ही आत्मा नमस्ते ब्रह्मांडीय मॅडम. ऊर्जा ही आत्मा ब्रह्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी तुम्ही आणि मी आता तयार आहोत. या ऊर्जेने तुम्हाला आणि मला निवडलं आहे आणि कुठल्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत ही लिंक पोहोचलेली आहे आजच्या सेशनची. याकरिता या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, या परमपिता परमेश्वराचे आभार माना. कारण आजचं सेशन अगदी प्रत्येकासाठीच महत्वाचं आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये अनेक वेळा कुठेतरी असतात ते अडथळे, कधी छोटे कधी मोठे, आणि आपण म्हणतो ना हे आमचं पूर्वजांपासून सुरू आहे किंवा अनेक सगळ्या गोष्टी. तर माहितीये का, त्या सगळ्या गोष्टींवर आज तुमच्याच आतील ऊर्जा, तुमच्याच आतील चैतन्य, तुमच्याच आतमधली ती क्षमता कशी बरं कार्य करते आणि तुम्ही तुमच्या आरोग्यामध्ये, तुमच्या त्या मानसिकतेमध्ये आणि तुमच्या त्या प्रश्नांवर कसा बरं तोडगा काढू शकता ना, हे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे. आणि म्हणून आजचं सेशन अगदी प्रत्येकासाठी तेवढंच गरजेचं. त्या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अगदी अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार आहे. कुठल्या ऊर्जेबद्दल बोलते आहे मी? तुमच्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेबद्दल, तुमच्याच त्या चैतन्याबद्दल, तुमच्याच बद्दल बोलते आहे. ज्या क्षमतेचा आपल्याला विकास करायचा आहे, ज्या क्षमतेच्या विकासाने तुम्ही तुमच्याच आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणार. आज ही काही कुठली समस्या आहे त्यावर तुम्ही तुमचा उपाय काढणार आणि तुम्ही स्वतःबरोबरच इतरांच्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्यास कारण व्हाल. अशी ही ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि एवढ्या विश्वासाने कसं बरं मी सांगू शकत आहे, कारण या ऊर्जेचा भरभरून अनुभव मी स्वतः घेतला. आमच्या एवढ्या हजारो सदस्यांनी घेतला आणि आता तुमच्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. आणि म्हणून तुम्हीच ते निवडलेले सदस्य, ज्याला आपण म्हणतो लकी लकी सदस्य, म्हणून स्वतःला शाबासकी द्यायची. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे, त्या युनिव्हर्सचे धन्यवाद मानायचे. किती बोलावं ऊर्जेबद्दल, कितीही बोलावं, बोलत राहावं, पण ऊर्जा मात्र कधीही कमी होणार नाही आणि ऊर्जेबद्दल बोलणं कधीही थांबणार नाही. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि म्हणून मी म्हणत असते की ऊर्जेबद्दल बोलत असताना कितीही बोलावं, कधीच कमी पडत नाही. मग आजचा विषय काय आहे? आजचा विषय असा आहे की ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा, हे चैतन्य, अनेक लोक म्हणतात डीएनए डीएनए डीएनए. मग या डीएनए ला कशी बरं बदल करते? बदल करणं गरजेचं आहे की डीएनए ला त्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे? खरंच डीएनए काय आहे? अध्यात्मशास्त्र काय म्हणतं डीएनए बद्दल? आहे ना, तुम्ही नेहमी आता आजकाल ऐकतच आहात. Facebookला इकडे-तिकडे डीएनए, डीएनए हा विषय वारंवार आहे. मग मला अनेक जणांनी म्हटलं, "मॅम काय असते हा डीएनए? मग का बरं याला बदल करायचं? खरंच प्रत्येक वेळी डीएनए चेंज करायची गरज आहे का?" नाही. आपण एक रेकी हीलर आहे. आपण एक हीलर आहे, उपचार करते आहे. डीएनए म्हणजे काय? माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्मा, या तिघांचा संगम. माझं शरीर, माझं मन, जे माझ्या संपूर्ण शरीरामध्ये आणि शरीराच्या माझ्या आभामध्ये सुद्धा आहे, आणि माझा सोल, आत्मा, या सगळ्यांचा संगम, एकत्रीकरण म्हणजेच डीएनए. आपले ऋषी, मुनी, महात्म्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? आपल्या वेदांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर या सूक्ष्म देहावरील संस्कार, माझ्या सूक्ष्म आभावर जो काही संस्कार झालेला आहे, ते संस्कार डीएनए मध्ये साचतात.
मग ते कुठले संस्कार? तर जन्मजन्मांतराचे संस्कार. माझे काहीतरी कर्म, काही माझ्या पूर्वजांची ऊर्जा या सर्व DNA वर परिणाम करत असतात. असं म्हटलं आहे आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, की कुठेतरी मंत्र जाप करा, कुठेतरी ध्यानधारणा करा, कुठेतरी भगवंताच्या ऊर्जेसोबत जुडा, प्रार्थना करा आणि त्यामुळे त्या कर्मांना आपण हील करू शकतो. म्हणजे काय तर काही प्रोग्राम असतील झालेले. काय आहे DNA हीलिंग? तर कुठेतरी काही नकारात्मक प्रोग्रामिंग असतील तर त्या काढायच्या आहेत. मग कुठं कोणाला झालेलं आहे प्रोग्रामिंग? तर माझ्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला सुद्धा. माझ्या आतमध्ये जर काही ऊर्जा असंतुलित असेल, तर ती मला बदल करायची आहे म्हणजे DNA. बस मग ती DNA बद्दल तर आपण नक्कीच जाणार आहे. तिथपर्यंत पोहोचणार आहे, प्रश्नच नाही. अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहेत सगळ्या गोष्टी, जेवढ्या या ब्रह्मांडाच्या कृपेने मला सांगता येतील. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे, ही चैतन्य, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा म्हणजे काय? अगदी 2 मिनिटामध्ये. ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी, दिव्य ऊर्जा म्हणजे काय? तर तुमच्या माझ्या आतमध्ये असलेला तो ती प्राणशक्ती, ती प्राण ऊर्जा. ते चैतन्य, विज्ञान ज्याला जैविक ऊर्जा म्हणते किंवा ऑक्सिजन म्हणते. ती तो प्राणशक्ती या ब्रह्मांडामधून आपण घेत असतो. जो घेतो प्राणशक्ती चैतन्य, ते विशिष्ट मर्यादेत घेतो. ब्रह्मांडीय ऊर्जा या दिव्य ऊर्जेसोबत जोडणं म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडामधील या सोर्स कडून प्राणशक्ती खेचून घेणे. खेचून घेतलेल्या या प्राणशक्तीचा, या प्राण ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये या आध्यात्मिक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून माझ्या शरीरासाठी, माझ्या मनासाठी आणि माझ्या भौतिक जगामधील कार्यासाठी याचा योग्य उपयोग करून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. दिव्य ऊर्जा रेखीसोबत जोडणे. मग हे चैतन्य कुठे आहे? तुमच्या आणि माझ्या आतमध्येच आहे. फक्त आहे त्या चैतन्यामध्ये अधिक वाढ करायची आहे. आपल्या आतल्या ब्रह्मांडाचा शोध घ्यायचा आहे. या ब्रह्मांडामधून ऊर्जा खेचून घ्यायची आहे आणि आतल्या ब्रह्मांडाच्या शोधापर्यंत पोहोचायची आहे. माझ्याच आतमध्ये ती क्षमता आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगातील सामाजिक माझ्या बौद्धिक क्षमतेचा, माझ्या प्रत्येक क्षमतेचा विकास करण्याची ती कला, ते विज्ञान समजून घेणे आणि योग्य प्रकारे त्याचा उपयोग करण्याचं टेक्निक समजून घेणे. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडणे. मला तरी असं वाटते, की आता खूप छान प्रकारे तुम्हाला समजलं असेल, की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडणे म्हणजे काय? समजलं? अंगठा दाखवा. क्लिअर झालं असेल, तर आपण पुढे जाऊया. कोणाचा चलायचं पुढे? ओके. स्वप्नाली टेन्शनमध्ये दिसताय. चलायचं ना? ओके. हां. अर्ध्याच लोकांची व्हिडिओ सुरू आहे. असं नाही गड्या. व्हिडिओ सुरू करसाल ना, तर मग मला हां. मग मला सुचते. तुमच्याकडे पण असं असेल ना, थंडी जर असेल, तर ते स्वेटर-बिटर सगळं असलं तरी चालेल. हो ना? हां. तुमच्या तयारीसह तुम्ही चालणार, पण सेशनला मात्र तुम्ही मला दिसायला हवे. तर मग अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. मग या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपण आतापर्यंत वापर अनेक गोष्टींसाठी केला आहे. मग आजचा विषय असा आला आहे, की DNA. मग काय असते? मग DNA चेंज हे विषय खूप येतात मॅम. आपण याच्यासाठी आपला रेकीचा उपयोग केला आहे का? तर 100% केला आहे आतापर्यंत. म्हणूनच काय तर आपले ते जुने पॅटर्न चेंज होऊन आपण नव्या दिशेने आपल्या आयुष्याची वाटचाल झालेली आहे. अनेक गोष्टींमध्ये आपण खूप छान प्रकारे पुढे निघालो आहे. आहे ना? आपला तो बदल आहे, तो म्हणजे काय तर आपण आपल्या अ, जे काही अगोदर विचारांची जी शृंखला आणि ज्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामध्ये बदल केलेलाच आहे. पण तो कसा केला? त्याचा DNA काय संबंध? हे आपण आज समजून घेणार आहे. आणि नवीन सदस्यांसाठी सुद्धा हे सेशन अत्यंत ज्याला आपण म्हणू शकतो, की
ऐकण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि स्वतःला प्रेरित करून आपल्या आयुष्यामधील प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्यासारखं. बघा, मी तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीतून समजून सांगेल. मला कठीण भाषा, क्लिष्ट भाषा बऱ्याचदा येत नाही, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. मला सोपी भाषेमध्ये चांगल्या प्रकारे अ, समजतं. मला जी भाषा समजते ती मी तुम्हाला सांगते. स्पेशली जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर काय असते डी तुम्ही, मी, आपण सगळेजण आपल्या घरामध्ये कुकर वापरतो, मिक्सर वापरतो. बघा, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना आपल्या सगळ्याकडे. वॉशिंग मशीन आहे, फ्रिज आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी वापरत असताना या सगळ्यांसोबत एक मॅन्युअल आलं होतं, एक पुस्तक आलं होतं, की ही वस्तू वापरायची कशी? आलं होतं. ही वस्तू कशी वापरल्या जाईल? हिचा वापर कसा करायचा? साधं कुकर जरी आहे ना, तरी त्यासोबत एक येतं मॅन्युअल, की ते वापरायचं कसं? शिट्टी कशी लावायची? त्याला काय करावं किंवा काय करू नये? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फॅन जरी घेतला आपण आपल्या घरी, तरीही त्या फॅनसोबत सुद्धा त्या बॉक्समध्ये एक मॅन्युअल येतं. मग ते छोटा असो किंवा मोठा असो. ते काय म्हणते, ते करावं काय आणि नाही करावं. सेम तुमचं आणि माझं शरीर, आपल्या प्रत्येकाच्या शरीराचं जे मॅन्युअल आहे, की याच्यासोबत काय आपल्या शरीराचं मॅन्युअल समजून घेणं म्हणजे ते डी पण एवढं लक्षात घ्या, आपण जन्माला येताना ते लिहून आणले नाही आहे. पण मात्र तो एक ब्लू प्रिंट आपली आहे, ज्यामध्ये ते मॅन्युअल आहे, की तुम्ही कसे असणार आहात. तुम्ही कसे असणार आहात. तुमच्या शरीराचा भाग कसा आहे. तुमची विचारांची रचना कशी असणार आहे. तुमच्या आतला प्रोग्राम कसा असेल, तुमचं आयुष्य कसं घडणार आहे, इव्हन तुमचं शरीर कसं असेल. कळलं? म्हणजे ना, एका छोट्याशाच भाषेमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे, तर तुम्ही सगळेजण किती मनापासून ऐकत आहात ना, तर सगळ्यांना सांगते छोट्याशा भाषेमध्ये. कन्फ्युजन आहे. नक्कीच या शब्दांनीच कन्फ्युजन केलेलं आहे. पण ब्लूप्रिंट म्हणजे काय? तर तो नकाशा आपला. की आपण कसं असणार आहे. त्याला म्हटलं जातं डी म्हणजे काय? तर माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा आणि माझ्या आयुष्याचा आतला प्रोग्राम. म्हणजे माझं शरीर कसं असणार आहे? माझं हे शरीर कसं असणार आहे? त्याची रचना कशी असेल? त्याच सोबत या शरीरामध्ये काय कमी असेल? मे बी एखाद्या कुठल्या आजाराची शक्यता असू शकते. कुठल्या विचारांची सवय मला अगोदरच असू शकते. माझ्या भावनिक प्रतिक्रिया मी कशाबरोबर देऊ शकते, कशाबरोबर देईल, असते ना. आपण म्हणतो ना, तो लहानपणापासून असा आहे किंवा कधी-कधी असं म्हटलं जाते, की त्यांचे अमुक-अमुक असे होते, असं काहीतरी होतं ना. हो, तेच. त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनिक प्रतिक्रिया कशाप्रकारे आपण एखाद्या गोष्टीवर रिएक्ट होऊ, काय ना, ह्या सगळ्या गोष्टी ठरतात डी-एन-एमध्ये. हे डी हे सगळं सांगत असतं. मग डी बघा, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते, की अनुवांशिकता म्हणजेच डी तर खरं तर या गोष्टीमध्ये थोडासा बदल होईल. डी आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून मिळतं. म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, की बाबा त्याला अनुवांशिकता म्हटलं जातं. असंच होतं ना, आई-बाबांकडून मिळतं म्हणून त्याला अनुवांशिकता म्हटलं जातं. पण डी म्हणजे काही शिक्षा-बिक्षा नाहीये, की बाबा त्यांच्याकडून मिळालं आणि मग ते तसंच असणार आहे. काही लोकं म्हणतात ना, तो आजार आमच्या अनुवांशिकतेमध्ये आहे मॅम. आमच्या कुटुंबामध्ये तो आजार आहे, मग तो येणारच. पण असं नाही. नक्कीच डी ही शिक्षा नाही. तो स्टार्टिंग पॉइंट आहे. सुरुवात आहे ती. जर आपण त्याला योग्य प्रकारे प्रोग्राम केलं, तर तर आपण चेंज करू शकतो. तुमचा म्हणजे काय? त्या अनुवांशिकतेमध्ये एखादा आजार, एखादी गडबड किंवा असते ना काहीतरी बाबा विशिष्ट आजार असते. काही लोकं म्हणतात, "मॅम, कॅन्सर आमच्या पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यामुळे तो आमच्या कुटुंबामध्ये होऊ शकतो." बऱ्याच वेळा विवाहाच्या वेळी मग त्या कुटुंबामध्ये समजलं तुम्हाला सगळ्यांना.
आहे ना, अडचणी येतात. तर लक्षात घ्या, ही जी परंपरेने आलेली किंवा परागत आलेली जी काही पॅटर्न आहे, पॅटर्न म्हणजे शिक्षा नाही, ती स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग पॉइंट आहे. कायम लक्षात ठेवा. असं नाही की डीएनए चेंज होऊ शकत नाही. जर नकारात्मक आहे, तर तुम्ही त्याला योग्य प्रकारे हिलिंग करू शकता, त्यावर उपचार करू शकता. कळलं? येस. एक बघा बरं, एक घर आहे, एक कुटुंब आहे. डीएनए हिलिंग शक्य आहे का? तर 100% बऱ्यापैकी बऱ्यापैकी डीएनए हिलिंग करणं शक्य आहे. घेणारा तसा पाहिजे, करणारा तसा पाहिजे. एक घर आहे, एक कुटुंब आहे. उदाहरणार्थ, आता एखाद्या कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत. एक जण निरोगी आहे आणि शांत आहे आणि दुसरं चिडचिड आहे, आजारी आहे. त्या दोघांचाही डीएनए सारखा आहे, पण दोघांचंही आयुष्य वेगवेगळं आहे. असतं असं. आता बघा सगळ्यांनी मान हलवली. जवळ सगळ्याच घरांमध्ये असं आढळतं 2 लोकं वेगळे आहेत. का? 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 कारण त्यांचे विचार, त्यांच्या भावना, मनावर घेतलेला ताणतणाव, तो विश्वास, अनेक गोष्टी इथे काम करतात. त्या अनेक गोष्टी इथे काम करतात. मग हे विचार, ह्या भावना, हा मनामध्ये येणारे ताण-तणाव, कधी संपर्क वेगवेगळ्या लोकांचा असतो, तोच विचार क्रिएट केला जातो. बरोबर? तोच विचार क्रिएट केला जातो आणि विश्वास ठेवला जातो. हो, आम्हाला तो आजार येणारच आमच्या कुटुंबात आहे आणि एक जण त्या विचारात नसतोच. कोण म्हणते असं काही असतं? ओके? तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात. डीएनए ही फक्त सुरुवात आहे. मात्र घडवायचं आपण स्वतःला आहे. हे आजच्या सेशनमधून आपल्याला बघायचं आहे. हा विचार क्रिएट करावा लागेल. इथपर्यंत मला वाटते बऱ्यापैकी गोष्टी ओके. चालू पुढे. सेशन जर काय थोडंसं कठीण होत असेल, कारण नवीन सदस्यांसाठी थोडं कठीण होऊ शकते. विषय कठीणच आहे, त्यात प्रश्नच नाही. ओके. थोडंसं चालायचं पुढे. हां, तुमची स्माईल सेशन खूप छान प्रकारे करून घेईल. हां, मग म्हणजे काय, तर माझे विचार, माझ्या भावना, माझ्या विचारांवर कशाचा प्रभाव आहे? मी ताण घेतो का? काय अनेक सगळ्या गोष्टी येथे ह्या सगळ्या गोष्टी काम करत असतात. मग डीएनए हिलिंग करता येतं का? डीएनए हिलिंग म्हणजे डीएनए मध्ये बदल करायचा असा अर्थ होत नाही. तर डीएनए हिलिंग म्हणजे काय? तर आपला डीएनए अपडेट करणे किंवा आपण ज्याला म्हणूया त्याला आपण चांगल्या सूचना देणे, जे काही चालू आहे अगोदर ते आपल्या मनाला, आपल्या सोलला, आपल्या आभाला, आपल्या शरीराला, आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे प्रोग्राम करणे आणि मग तो पॅटर्न चेंज करून नवा पॅटर्न क्रिएट करणे म्हणजे डीएनए अपडेट करणे. बघा बरं, हा मोबाईल आहे. आता सगळ्यांना माहिती आहे हा मोबाईल थोडासा मध्ये जुना झाला होता. मध्ये जुना झाला होता बघा मी काय म्हणते तर. मग तो काम थोडा कमी करायचा. आहे ना? मग काय केलं? आपण याला अपडेट केलं. असंच करता तुम्ही सगळेजण? अपडेट केल्यानंतर तो पुन्हा चांगला काम करायला लागतो. मोबाईल नवा आणला? नाही. काय केलं? तर अपडेट केला. सेम अशाच प्रकारे आपण अधिक एक काम करतो. सोडूया सगळ्या गोष्टी. आपलं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ॲप मधल्या काळामध्ये मॅम अडचणी येत आहे, मॅम अडचणी येत आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते. मग काय केलं आपण? येस, आपण प्ले स्टोअरला गेलो आणि आपलं ॲप अपडेट केलं. केलं ना? हां. अपडेट केल्यामुळे काय झालं? ॲप तेच आहे. काहीच मोबाईलमध्ये चेंज नाही केला. पण मात्र ते अधिक चांगल्या प्रकारे फास्ट काम करायला लागलं. म्हणजेच काय, तर जेव्हा डीएनए हील करतो, तेव्हा मी माझी अनुवांशिकता किंवा त्या सगळ्या गोष्टी काढून नाही टाकत आहे, तर मी त्या अपडेट करते, त्या प्रोग्राम करते प्रॉपर आणि त्याला
योग्य प्रकारे कार्य करायला लावते. अगोदर जे नैराश्य होतं, जी भीती होती, जी चिंता होती, ती काय केली आहे मी काढून टाकली आहे आणि त्याऐवजी काय केलं आहे, तर सकारात्मक पॅटर्न क्रिएट केला आहे. असंच केलं आहे. कळलं? आपण आध्यात्मिक लोक आहोत. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं डीएनए, मी वैज्ञानिक दृष्टिकोनामधून तुम्हाला तेवढ्या प्रकारे नाही सांगू शकणार, पण असं म्हटलं जातं की डीएनए मध्ये फक्त शरीरच नाही, तर पूर्वीचे जे संस्कार असतात आपल्या मनावर झालेले, आपल्या सोलवर झालेले, आपल्याला असलेली ती कुठं भीती, कधीचं ते दुःख, जन्मजन्मांतरीचं आणि काही कर्म सुद्धा साठलेले असतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला प्रार्थना, आपल्याला क्षमा याचना, जेणेकरून आपल्या शरीराला छान प्रकारे आपण प्रोग्राम करून आलेलं हे आयुष्य सुंदर जगू, यासाठी आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्याला खूप सारे मार्ग दिलेले आहेत. माझं मन, माझं शरीर आणि माझा सोल या सगळ्यांना छान प्रकारे प्रोग्राम करण्यासाठी. कळलं ना? म्हणजेच काय, कुठेतरी आपल्या आध्यात्मिक शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं, म्हणजे डीएनए म्हणजे शरीराच्या आतला प्रोग्राम आहे, जो आई-वडिलांकडून मिळतो आहे आणि म्हणून आपण त्याला अनुवांशिकता म्हणतो. पण तो प्रोग्राम कसा चालेल हे मात्र माझ्या विचारांवर, माझ्या भावनांवर, माझ्या ऊर्जेवर अवलंबून आहे. आणि डीएनए हिलिंग करणं म्हणजे डीएनए मध्ये बदल करायचा नाही, तर माझ्या डीएनएला सकारात्मक सूचना देत राहणं, देत राहणं, देत राहणं, त्याची हिलिंग करणं, हिलिंग करणं, हिलिंग करणं. आणि मग त्यामुळे काय होणार, तर माझं मन शांत होणार, माझी ऊर्जा शुद्ध होणार आणि माझं शरीर आपोआप हील व्हायला लागणार. कळलं? मला माझं शरीर, माझं मन, माझा आत्मा तिघही इथं हील करायचं आहे. कळलं? येस. मी तुम्हाला कधीही असं म्हणणार नाही की डीएनए बदलून टाकायचं आहे. नाही, पुन्हा बघा. तर मी असं म्हणते की शरीर हील व्हायला सुरुवात करायची आहे. आणि जसं-जसं शरीर हील होतं ना, तसं-तसं आपला पॅटर्न चेंज होतो. आणि मग आपण म्हणतो त्या अनेक विषयांमध्ये आपल्याला सकारात्मक बदल घडून यायला लागतं. कोणाला काही प्रश्न आहे का? तर नक्की विचारू शकता. काही प्रश्न आहे का कोणाला? तर नक्की विचारू शकता. काही प्रश्न आहे का कोणाला? माईक सुरू करू शकता तुम्ही. माईक सुरू केलंय मी. चॅट बॉक्समध्ये प्रश्न आलाय का? नाही. असेल तर नक्की विचारा, नाहीतर मग आपण पुन्हा पुढे जाऊया. मला या कॅमेऱ्यासोबत आय कॉन्टॅक्टच नाही जमत. मी बघते कुठं आणि तो हां, हां. नवीन आहे ना तो लॅपटॉपला लागत नाही. त्यामुळे मला जरासं इथे हे होते. नाही, कोणाला काही प्रश्न नाही? असं कसं? येस मॅडम. बोला. मॅडम, जसं लोक म्हणतात ते चष्मा आम्हाला अनुवंशिक आहे, तर याच्यामध्ये हिलिंग करून चष्मा म्हणजे पुढच्या पिढीचा जाऊ शकतो का, त्याला लागणार नाही चष्मा असं? नक्कीच बदल होऊ शकतो सर. करा प्रयत्न. हं? हां. जसं की आता आपण हे म्हणू शकतो, माझ्या वडिलांना होता, मला आला. बरोबर आहे. पण माझ्या मुलांना येऊ नये किंवा माझ्या मुलांना पण आला, पण मला असं वाटतं की माझ्या नातवंडांना तो येऊ नये. तर तेव्हा अगोदर मम्मी-पप्पांनी सुद्धा मेडिटेशन करावं. पुढच्या पिढीला नाही यावा यासाठी. आणि त्याच सोबत जेव्हा बेबीज येणार, मुलं असणार, मुलांनी सुद्धा जर हिलिंग केली, तर त्या गोष्टी चेंज होऊ शकतात. ओके?
फक्त मेडिटेशननीच मेडिटेशन करूनच ना? हा, मेडिटेशन म्हणजेच हिलिंग सर. ओके मॅडम. ओके, धन्यवाद समजलं ना? मॅडम. हं, हं. हो म्हणजे चालू कुठलं पण थोडंसं असू पुढे. द्या. हो हो. बघा, काय आहे ना, डीएनए हा विषय आला की बऱ्याच वेळानं थोडंसं घाबरल्यासारखं, कारण हे जरा घाबरून दिल्यासारखं होतं. खरं आहे की नाही? आहे ना? असंच झालं होतं ना, की साधा चष्मा आहे. साधा चष्मा निघू शकतो का? केवढा मोठा डोक्यामध्ये विचार आला. कारण आपल्याला असं वाटते, की बाबा तो एक अनुवांशिक आहे आणि मग तो निघेल की नाही निघेल? तर होऊ शकतं, निघू शकतो. ओके. फक्त चष्म्याचीच गोष्ट केली, अनेक सगळ्या गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो. खरं म्हटलं ना, तर हे ना घाबरण्यासारखं नाहीये आणि कुठलाही चमत्काराचा दावा नाहीये. पहिले लक्षात घ्या. चमत्कार-बिमत्कार नाहीये बरं काय. आपल्याला आपल्या शरीराला समजून घ्यायचं आहे. आपल्या शरीरासोबत मैत्री करायची आहे. मी माझ्या शरीराला समजून घेते. मी माझ्या शरीरासोबत मैत्री करते. आणि जसा मोबाईलचा प्रोग्राम आहे, जसा कुकरचा प्रोग्राम आहे, तसा शरीराचा प्रोग्राम माझं शरीर ठरलेलं आहे, की माझं शरीर कसं काम करेल, कुठल्या आजारांची शक्यता आहे, काय भावनिक प्रक्रिया आहेत, काय ताणतणाव आहे. मग मला त्याला हील करायचं आहे. बऱ्याच वेळा आता दादांनी म्हटलं त्याप्रमाणे आपण म्हणतो, की हे घरच्यांचंच आहे. त्यांच्याचकडून आपल्याला आलेलं आहे. मग कधी-कधी तर लोकं म्हणतात, की ती गरिबी पण आम्हाला अनुवांशिक आलेली आहे. तो पण पॅटर्न चेंज करावा लागेल. कधी-कधी लोकं म्हणतात, आम्ही आमच्या सगळ्या पिढ्यांनी आहे ना, हात मोकळे सोडा. आमच्या सगळ्या पिढ्यांनी आहे ना नोकरीच केली आहे. आमच्या पिढीमध्ये कोणी बिझनेसच करू शकत नाही. आमची अनुवांशिकता आहे. यापासून हा वैचारिक सुद्धा आलेला असतो. आम्ही नोकरी करूच शकत नाही किंवा आम्ही नोकरीच करतो, तर आम्ही बिझनेस करूच शकत नाही. तर माइंड जर प्रॉपर प्रोग्राम केला, तर यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. फक्त आजार किंवा शारीरिकच नव्हे, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला आलेल्या असतात. आपण म्हणतो आपल्या पिढीकडून आलेल्या आहे, आई-वडिलांकडून आलेलं आहे. तर आपल्याला ती सुरुवात आहे आपल्या आयुष्याची फक्त. मात्र त्यावर बिल्डिंग कशी तयार करायची आहे, हे बिल्डिंग माझ्या विचारांनी मला स्वतःला प्रोग्रेस करावा लागेल त्यामध्ये. वारंवार करावा लागेल. कळलं आहे? मला माझ्या भीतीवर असेल जर काही, माझ्या तणावावर, माझ्या विचारांवर मला काम करावं लागेल. डीएनए हिलिंग म्हणजे काय? तर पहिले आपल्या डीएनएला शांत करायचं आहे. त्याला प्रेम द्यायचं आहे आणि माझ्या डीएनएला मला जी काही अनुवांशिकता किंवा जे काही आलेलं आहे, माझा जो काही पॅटर्न आहे म्हणजे आय एक्सेप्ट, मी स्वीकारलं आहे स्वतःला आणि मी स्वीकारलं आहे. लक्षात येते तुमच्या? आय एक्सेप्ट, मी स्वतःला स्वीकारलं आहे. आपल्याला आपल्याच शरीरासोबत छान संवाद करायचा आहे. डीएनए हिलिंग करणं म्हणजे महत्वाचं, जे आपण रेकी शिकत असताना रोज करतो. फक्त शब्दांची रचना वेगळी आहे, मात्र आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि म्हणून आपण इथपर्यंत या एवढ्या छान प्रकारे प्रगतिशील आपण सगळे आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटचे सदस्य आहात. कळलं का? करतोय ना आपण. आपल्या मनाला, आपल्या शरीराला आपण शांत करतो आहे. माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्मा या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे कुठेतरी माझा डीएनए. बरोबर ना? मग मी त्या सगळ्या गोष्टींना अगोदर शांत करतो. जसं मी ध्यानधारणा करायला लागते, तसं माझं मन शांत होते. माझं मन शांत झालं म्हणजे माझ्या सोलला ते आवडायला लागतं. माझी आत्मिक प्रगती व्हायला लागते. माझं शरीर मला हवं तसा रिस्पॉन्स द्यायला लागतो. मग आपण म्हणतो, की माझ्या विचारांवर, माझ्या शरीरावर माझ्या सोलचा ताबा आहे. म्हणजे काय? तर कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीला शांतता, त्याला एक्सेप्टन्स, प्रेमाची ऊर्जा देतो आणि म्हणजे काय? तर माझ्या डीएनएला सुरक्षिततेची भावना, माझ्या आतला मी माझ्यासोबत सुरक्षित आहे. आय एक्सेप्ट आणि तुला जे काही बदल घडवून आणायचा आहे, तो बदल घडवून आणायला मी तयार आहे. तो एक माझ्या आतल्या ऊर्जेसोबत असलेला तो संवाद. आपलं शरीर ना खूप ज्याला म्हणूया ना बुद्धिमान आहे, हुशार आहे.
पण आपण आपल्या शरीरासोबत प्रॉपरली कम्युनिकेशन, संवादच करत नाही. हा संवाद आपल्याला आपल्यासोबत करायचा आहे. जसं आपण रेकी सोबत जुडतो, तसं पहिल्या डिग्री मध्ये पासून आपण ना एक संवाद स्वतःसोबत सुरू करत असतो. काय करतो? माझं आरशामध्ये बघून, लव्ह यू, छान दिसतेस ग, छान आहेस, आहे ना, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. दादा लोकांना आपण सांगतो म्हणायला, म्हणा आरशामध्ये बघून, लव्ह यू, हँडसम आहेस गड्या, कर्तृत्ववान आहेस, असं म्हणायला सांगतो ना. येस, त्याचं कारण काय? तर आपल्यासोबतचा संवाद आणि स्वतःसोबतचा संवाद सुरू करणं म्हणजे पहिलं हे पाऊल आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होतो. हळू-हळू मेडिटेशन केल्यामुळे माझ्या डीएनए मध्ये माझं शरीर येतं, माझं मन येतं, माझ्या पूर्वजांकडून मला आलेले संस्कार असतात आणि म्हणूनच बऱ्याच वेळा कधी-कधी काही कारण नसते एखाद्या गोष्टीचं, तरीही एखाद्या गोष्टीची भीती वाटते. आहे ना. कधी-कधी काही दुःख समजतच नाहीत. हे का मला एवढं प्रचंड वेदना होते एखादी गोष्ट पाहिली की. माझ्यासोबत तर असं काही झालेलं नाही किंवा काही आजार वारंवार येतात. पण आपल्याला येथे कोणालाही दोष द्यायचा नाही. पूर्वजांना सुद्धा नाही. आपल्याला आपल्या शरीराचा, आपल्या डीएनएचा, आपल्या पूर्वजांचा, अनुवांशिकतेचा, त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे. एक्सेप्ट. जेव्हा ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत आपण जुडतो, तेव्हा सगळ्यात पहिला भाव येतो, तो येतो स्वीकाराचा. आणि जसा तो स्वीकार सुरू होतो ना स्वतःचा, तसा आपण आपल्या आतील आजारांना, आतील वेदनांना, ज्या या जन्मीच्या आहेत, काही काही जन्मजन्मांतरीच्या आहेत, ज्याला आपण डीएनए म्हणतो, त्या वेदनांमधून, त्या दुःखामधून सुद्धा सहजतेने, प्रेमाने मुक्त होऊ शकतो आणि मुक्त होत आहे. असं हे. ओके? असं हे. आजारांपासून मुक्त व्हायचं असेल, तर अगोदर मला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. माझा मी स्वीकार करणं जेवढं गरजेचं आहे ना, तेवढंच आहे मी माझ्यावर मनापासून प्रेम करून मला काय हवं आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्या योग्य अफर्मेशन देणे. मी वैज्ञानिक भाषेमध्ये किंवा मी विज्ञानाच्या भाषेमध्ये आज तेवढी जाणार नाही. पण मी एवढं मात्र सांगते, की जेथे विज्ञानाला सुद्धा अनेक गोष्टी अशक्य असतात, तेथे अध्यात्मशास्त्राचा उपयोग करून जर योग्य प्रकारे हीलिंग केली, तर विज्ञानाला सुद्धा त्या गोष्टी सहज शक्य होतात. मला माझ्या डीएनएला संरक्षण आणि संतुलन द्यायचं आहे. त्या नकारात्मक ऊर्जांना, नकारात्मक पॅटर्नना, नकारात्मक काही माझ्यासोबत असेल, तर त्या सगळ्या गोष्टींना मला प्रेमाने, सहजतेने मुक्त करायचं आहे. ती शक्ती स्वतःमध्ये निर्माण करायची आहे आणि ती साधना करायची आहे आणि बस फार कमी वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला. हे सहजतेने होऊ शकते. हे करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आज आपण सुंदर मेडिटेशन घेणार आहे. या मेडिटेशन मध्ये आज जे नवीन सदस्य आहेत त्यांना खूप काही जाणवेलच असं नाही, पण मात्र जेवढंही काही जाणवेल तेवढी आज तुमच्या हिलिंगची सुरुवात होणार आहे, एवढं मात्र मी मोठ्या प्रेमाने सांगू शकते. काय होते ना, जेव्हा हिलिंग सुरू होतं, की जेव्हा आपण मेडिटेशन करतो ना, तेव्हा ना स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण होतं, की माझं शरीर स्वतःला कसं बरं हील करते. माझं शरीर स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो. चमत्कार-बिमत्कार कधीही कुठेही होत नाही. कायम तुम्हाला सांगते. नो, चमत्कार नाही. आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्याला वाटते, की हा चमत्कार असेल, पण नाही. येथे सहजतेने आध्यात्मिकतेसोबत जुळून
आपल्या सगळे कन्फ्युजन्स आपण हळूहळू क्लिअर करणार आहे. आपल्या आतले कन्फ्युजन, आपल्या आतल्या मनाला, आपल्या मनाला, आपल्या शरीराबद्दल, आपल्या शरीराला ऊर्जेबद्दल जाणून घेण्याची एक प्रकारे क्युरिओसिटी निर्माण होणार, की काय काय आहे हे. आणि हळूहळू ऊर्जा माझ्या सर्व पेशींमध्ये, हळूहळू ऊर्जा माझ्या आभा मंडळामध्ये, माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचून माझी आध्यात्मिक प्रगती घडत ते आतले जे पॅटर्न आहे, जे नकारात्मक निर्माण झालेले आहेत, ते मला रिमूव्ह करायचे आहेत. आणि जे सकारात्मक चांगले प्रोग्राम माझ्या आतमध्ये आहेत, त्यांना अधिक चांगलं, अधिक वाढवायचं आहे. एक लक्षात घ्या, असं नाहीये की सगळ्या गोष्टी वाईटच आहेत. काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत, तर त्या आपल्याला वाढवायच्या आहेत ना. आमच्या ना अनुवांशिकतेमध्ये लीडरशिप आहे, तर ती अधिक जास्त वाढवूया ना आपण. लक्षात येते तुमच्या? ते वाढवूया. आमचे पूर्वज खूप हुशार होते, मग आमचा मुलगा कसं काय कमी हुशार आहे? मेडिटेशन करायला लावा. तो डीएनए तुमच्या आतमध्ये आहे आणि त्याला जर प्रोग्रेस केली तर नक्कीच त्याही गुणांचा विकास होईल. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? ओके. बऱ्याच वेळा डीएनए हा नकारात्मक म्हणून घेतला जातो, पण नाही, चांगले गुण सुद्धा आहेतच ना, की नाही? चांगले गुण वाढवणे आणि जर काही नकारात्मक पॅटर्न असेल, तर त्या नकारात्मक पॅटर्नवर आपल्याला विजय मिळवणे, ह्याला असं प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा इथे कार्य करणार. आणि हे सर्व पॅटर्न हळूहळू चेंज होणार. एका दिवशीचा विषय नसतो, पण मात्र पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. आणि अनेक वेळा असं होतं, की तो जो बदल आहे, तो बदल शारीरिक लेव्हलवर मोठ्या प्रमाणावर होतो, मानसिक लेव्हलवर होतो, आर्थिक लेव्हलवर होतो, आध्यात्मिक लेव्हलवर होतो आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी होतो. किती किती बोलावं? किती किती बोलावं? माझ्याच आतल्या नकारात्मकतेवर मी विजय मिळवणे. जी नकारात्मकता मला कुठून आली ही माहिती नाहीये. असते ना बऱ्याच वेळा ही भीती, हा नकारात्मक विचार, मॅम असं होतच, किंवा मॅम आमच्या कुटुंबामध्येच असं, आम्ही सगळेच जण असाच विचार करतो. बऱ्याच वेळा आपल्याकडे बरेच सदस्य येतात तेव्हा कुटुंबामध्येच आहे अनेक सगळ्या गोष्टी, तर त्या सुद्धा हळूहळू हील होतात. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सेशनच छोटस आहे. कोणाला काही अनुभव सांगायचा असेल तर अनुभव सांगा. कोणाला बोलायचं असेल तर नक्की बोला. माईक बंद आहे का मी केलेलं? नसेल. सुरू आहेत. विशाखा, बोला विशाखा. केसांवरती बोलायचं होतं. बोला ना. केस गळतात, म्हणजे मिस्टरांचं तर केस नाहीये, त्यांचं असं प्रॉब्लेम आहे, तर मुलाचं पण गळतात. 2-3 वर्ष झाली. करायला सांगा मेडिटेशन दादाला. ओके. ओके, मेडिटेशन करायला सांगा आणि प्रॉपर अफर्मेशन द्यायला सांगा. हा. किती वर्षाचा आहे? 18 वर्षाचा आहे. करायला सांगा मेडिटेशन आणि मग तुम्ही रिझल्ट तुम्ही सांगा. ओके. बरोबर. बोला संगीता. मॅडम कोणतं मेडिटेशन सांगायचं पण करायला? रेकीला जोडायला सांगायचं, या म्हणून आमच्या क्लासमध्ये या. कळलं? मुलांना हो. बोला अजून श्वेता. एक मी एक मिनिट, संगीताचं होऊ द्या. बोला संगीता. ते म्हणजे मला मुलीबद्दलच विचारायचं होतं, पण नंतर विचारत चालेल ना? आता लाईव्ह सेशन आहे. आता लाईव्ह ओके सेशन. ओके चालेल. श्वेता. हा मॅडम, कसं माहिती, आजीचे ना माझे आयब्रो आहेत ना, आयब्रो हं. सफेद
जसं वयाचे 40 होऊन गेले ना, त्याच्यानंतर ते आयब्रो आपोआप सफेद झाले. केस सगळे सफेद हं, झाले. त्याच्यानंतर माझ्या आईचे केस सफेद झाले हं, आयब्रोचे. हं, नंतर माझेही केस सफेद झाले. हं. परंतु माझ्या बहिणीचे केस आता सफेद व्हायला आलेत. तर बर. मी जेव्हा मेडिटेशन चालू केलं ना मॅडम, म्हणजे हं, हं, आतल्या सोलनी सांगते, एकदम खऱ्या हं, सोलने, की मी जेव्हा मेडिटेशन चालू केलं तेव्हा माझ्या आयब्रोचे केस हं. 50% आता व्हाईट दिसत नाहीत. आणि कळलं तुम्हाला सगळ्यांना हा इथंच, आणि हे पहिल्यांदा त्याच्यावरती शेअर करत आहेत ह्या. त्याच्यावरती माझी बहीण पण मला बोलली, की एवढे सफेद दिसत होते ना केस, आता ते व्हाईट, म्हणजे अर्ध्याच्या वरती मला वाटतं, की ते सफेद होते ते आता ब्लॅक आहेत. म्हणजे व्हाईट तेवढे नाहीयेत आता. मी पण मग जेव्हापासून मेडिटेशन आपण करायला जातो ना, तेव्हा हे खरंय, की केस गळणं वगैरे ह्या सगळं थांबलं जातं. त्यामध्ये आयब्रोचे माझे जे व्हाईट केस होते ना, ते मला स्वतःला पण आता मी नेहमी आरशात बघते, दिसतात आहेत. थोडेफार आहेतच, की सगळे गेले नाही. कारण की हं, मेडिटेशन तेवढं ग्रहण सगळं करायला अजूनही मी काही एवढी परिपक्व नाही झालेली. अजून मला हं, खूप करायचंय. मग मला हं. असं वाटतं, की ह्याच्यानी माझ्या डोळ्याचा चष्मा पण जाणार आहे. थोडंसं हे होणार. ते हे येस. खरं आहे, की अनुवंशिक आहे. हां. परंतु अनुवंशिक असलेला जो गुण आहे, तो मेडिटेशनने आपण थोड्याफार प्रमाणात का होईना अ, आपलं कमी होतं ते. कमी आहे. काय, आता ना श्वेता तुम्ही काम करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत तुम्ही हं. मला नाही वाटत की त्या भुवयांसाठी आपण कधीतरी प्रॉपर अफर्मेशन दिली आहे. दिली का? नाही, नाही. नाही, नाही. नाही दिली. नाही. पण काय नाही. झालं आहे, ते जे काही होते आपोआपच ग्रंथींनी ते काम केलं. ओके. हं. यानंतर मात्र त्याकरता प्रॉपर अफर्मेशन देऊया आपण आणि हं. अधिक जास्त झपाट्याने त्यावर काम करूया. 100% तुम्हाला रिझल्ट येणार. कळलं? धन्यवाद, जर का धन्यवाद आता मॅडम. एवढ्या 3 महिन्याचा प्रवास असेल ना तुमचा हो, आतापर्यंतचा. हो, हो. सप्टेंबर आपलं. 3 महिन्यामध्ये जर काय तुमचे ते आयब्रोचे केस पुन्हा व्हाईटचे ब्लॅक व्हायला लागले, तर अधिक पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण ब्लॅकचे ब्लॅक होतील. की नाही? हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच मॅडम. येस. हं. खूप छान. अधिक कोणी? करा ना, माईक सुरू करा. डायरेक्ट बोला. हां. बोलू हो, का? बोला. हां, हां, बोला. म्हटलं मॅडम माझं जळवाताचं सांगितलं होतं मी तुम्हाला. तर हं. माझ्या हातामध्ये ना फरक पडतोय. पण जसं माझ्या नाती आहे आता, तर मी त्यांना हिलिंग दिली तर होईल का त्यांचं कळकं? असं नक्कीच. छोटं तुम्ही छोटं. त्यांना हिलिंग द्या आणि त्यांना स्वतः मेडिटेशन करायला लावा. बघा, हिलिंग देऊन डीएनए चेंज करणे हे याला खूप जास्त वेळ लागेल. बरोबर? पण जर का त्या थोड्याशा मोठ्या असतील, तर त्यांना स्वतः मेडिटेशनला लावा आणि मग बघा तुम्हाला रिझल्ट पटकन येईल. ओके. हिलिंग दिल्याने फरक पडेल, पण वेळ लागेल. कळलं? ते छोटं आहे, 5 वर्षाची आहे, हां, 10 हां. मग वर्षाची. तुम्ही करत राहा तोपर्यंत. हां, हां. बरं, आता हा जळवा तुम्हाला अनुवंशिक होता. हो. कोणाकोणाला आहे तो? मला माझ्या आजीला, आईला, मला, माझ्या मामांना, त्यांच्या मुलांना, सगळ्यांना. हां. काय त्रास सगळ्यांना. होता तुम्हाला त्यामध्ये? त्याच्यामध्ये मला ना आम्हाला असं जेवता येत नाही. कुठे म्हणजे हात खूप घाणेरडे दिसतात. असे खूप म्हणजे जमीन कशी फाटते, तसे हात हं, आहे आमचे. बरं. तर तुम्हाला किती तर फरक आता पडला आता, ज्योतिताई? भरपूर भरून निघाल्या भरपूर. म्हणजे त्या दाखवा तुमचे मानाने. हात. दाखवा मला. अच्छा, म्हणजे खोल हे भेगा होत्या. याहीपेक्षा खराब होते का? खोल होत्या, खोल भेगा. म्हणजे मी या दिवसात जेवू शकत नव्हती हाताने, तर यावेळेस जेवू शकते. मग असं रसाची यावर्षी भाजी जेवू खाऊ शकता. शकत नाही. हं. बघा, मग आता तुम्हाला जवळ-जवळ 50 ते 60% फरक पडला. हं. किती दिवस झाले तुम्ही मेडिटेशन करत आहात? आता 27 ऑक्टोबर पासून सुरुवात केली आपण वृत्तीला जॉईन झाले मी. 27 ऑक्टोबर, 27 नोव्हेंबर. हं. अच्छा, दीड महिना हं. झाला जवळ-जवळ आहे ना? हं? हं. हं. तर तुमची बॅच नेमकी संपली. जर काय ज्योतिताई 1.5 महिन्यात तुम्हाला जेवण करता येत आहे, एवढा फरक पडला, तर ते तुमचे हात एकदम ओके होणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या डीएनएवर विजय मिळवला. हं. येस. आता प्रश्न आहे, की तुमच्या नाती मिळवतील का? तर नक्कीच मिळवतील, जर तुम्ही एवढा रिझल्ट घेतला तर. आता पुढचं काम आहे, की पुढच्या पिढीला हा आजार जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे. कळलं?
येस. आणि हा. त्यावर सुद्धा तुमच्या नाती जर काय छान मेडिटेशन करत राहिल्या आणि त्यांनी प्रॉपर अफर्मेशन दिल्या तर पुढच्या पिढीला हा आजार जाणार नाही असं मला वाटते. मी दावा करू शकत नाही, पण असं मला वाटते मनापासून. हं? हो. हं. थँक्यू. हं. अधिक कोणाला काही? मनोज मॅडम, बोला. मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता, पण ऍसिडिटीच माझी जोरात गायब झाली. जोरात बोला. हं. ऍसिडिटीचा त्रास होता म्हटलं. हं. पूर्ण एकदम माझं पोट ते मोकळं झालं असं, म्हणजे काही आता मला जाणवतच नाही, अजिबात नाही, काहीच नाही. मी प्रयत्न केला, परत म्हटलं वरण खाऊ खाऊ 2 दिवस खाल्लं मी संध्याकाळी, पण नाही झालं मला अजिबात. ऍसिडिटी झाली पाहिजे. प्रयत्न केला, बघूया बरं. नाही झाली परत. नाही झाली. हां, खूप छान. म्हणजे आपला जो पॅटर्न होता तो चेंज झाला, की वरण खाल्लं की ऍसिडिटी होते. एक आपण तयार करून ठेवला होता. बरोबर ना? पण आपल्या शरीरामध्ये जर का आपल्याकडे तुरीची डाळ उत्पादन होते, तर मी त्या एरियामध्ये राहते, तर ते माझ्या शरीराला पचन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे की नाही आहे? आहे. कळलं दादा? तर ती आपल्या शरीराची क्षमता वाढली. प्रथम सुरुवात कशी करावी मेडिटेशन करायला? अरे की फर्स्टला ऍडमिशन घ्यावं मोठ्या प्रेमाने. सर आहेत आमचे ते. ओके. हां. अधिक कोणाला काही शेअर करायचं पटापट करा, कारण आपल्याला छान मेडिटेशन घ्यायचं आज. मॅडम सर बोलत होते, ते सरांचा होता तो मेसेज. बरं, बरं, बरं. रेकी फर्स्टला ऍडमिशन घ्यायचं सर. व्यवहारे सर. ओके. किती वेळ मेडिटेशन केलं पाहिजे? पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन थोडंसं मोठं आहे उलट आपलं. आपलं गणित जरा वेगळं आहे. आणि मग सेकंड डिग्रीचं थोडंसं छोटं आहे. नंतर छोटं आहे, पण सुरुवातीचं थोडंसं मोठं आहे. छान मेडिटेशन आहे. पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागेल. बोला कुंदाताई. माईक सुरू करा ना. हात कशाला वर करता? पटापट बोला. मॅडम मला विचारायचं होतं, आजकाल बीपी, शुगर घरोघर म्हणजे ज्यादा तर ऐकायला मिळतं. मग फॅमिलीमध्ये जशी लहान मुलं आहेत, तर त्यांना आतापासूनच खूप कंट्रोल केलं जातं मॅडम. हे खाऊ हं, नका, ते खाऊ नका, अनुवंशिकता आहे, आमच्यात अनुवंशिकता आहे. हं. मग त्यांनी कसं करायचं एवढं लहानपणापासूनच त्यांना सगळं कंट्रोल खाणं पिणं म्हणल्यावर? सांगा बरं. केवढं मोठं मग टेन्शन आहे की नाही हे? फील आतापासूनच करा. आणि तुम्ही तर आता रेकी खूप ग्रँडमास्टर होत आहे. जेवणाला रेकी द्या आणि खाऊ द्या. खायचं ते. आ- अच्छा. आम्हाला नातवंडांना इथून रेकी द्यावं लागेल पण. हां. आणि राहिला प्रश्न आता अगोदर स्वतःवर काम करा आणि मग पुढच्या पिढीवर पण काम करा. की नाही? हं. नक्कीच रेकीमुळे सगळ्याच गोष्टी आता तुम्ही सगळेजण त्याला साक्षी आहात. किती मॅडम लोकांचं आपण बीपी कंट्रोल आहे? किती लोकांच्या मॅडम गोळ्या बंद झाल्या बीपीच्या? फक्त फक्त अफर्मेशन देऊन मॅडम हे करू शकतं का, हील करू शकतं का आपण दुसऱ्यांना अफर्मेशन देऊन, ज्याच्यात जे कमी, ज्याला जे पाहिजे त्याच्यासाठी? आपण सगळे प्रोटोकॉल तयार केलेले आहेत एवढ्या मेहनतनी. फक्त अफर्मेशन देसाल की दिलेले प्रोटोकॉल करसाल? कशासाठी प्रोटोकॉल एवढा दिले आपण रात्रंदिवस अफर्मेशन अभ्यास केला त्यावर? दोन्ही पण करायचं. हां, अफर्मेशन आपण रात्रंदिवस अभ्यास करून विशेष प्रकारे प्रोटोकॉल तयार करून दिलेले आहेत तुम्हाला. त्या प्रोटोकॉलमध्ये तुम्ही त्या अफर्मेशन वापरा आणि द्या कुठल्याही. कळलं? हं. हो, हो. अनुभव कोणाला थँक्यू. सांगायचा आहे? अधिक पटकन. बोला आत्मा ज्योती. नमस्ते. हं, हं. मॅडम 22 तारखेच्या कार्यक्रमामध्ये मी 15 मिनिटाच्या अगोदर तिथं कार्यक्रमाला उपस्थित होती. त्यामध्ये माझे मे महिन्यापासून दुसऱ्यांचे पैसे भरले होते. त्यांनी आतापर्यंत मला पैसे दिलेले नव्हते. 15 मिनिटामध्येच मला त्यांनी कॉल केले की मी तुमचे पैसे टाकत आहे म्हणून. आणि ते लगेच मला तिसऱ्या दिवशी 15,000 रुपये त्यांनी मला अकाउंटला ट्रान्सफर केले. जमलं. रेकी शिकायची व्यवस्था झाली. हो झाली मॅडम. थोडीफार झाली. म्हणजे ते दुसरे पैसे अजून मी दुसऱ्यांसाठी लावले आहेत. नक्कीच. म्हणजे LIC साठी नाही का. म्हणजे ज्यांनी दिले त्यांचे पुन्हा दुसऱ्यांसाठी वापरते. मग दुसऱ्यांनी दिले ते तिसऱ्यांसाठी वापरते मॅडम. बरं. आणि एक बघा आता 68,000 रुपये आहेत.
फसले नक्कीच. आहेत ते निघाले पाहिजे. बस मग बरं काही चला. टेन्शन नाही. ज्योती हां. तर त्या कार्यक्रमाला प्रतिभाताईंसोबत आले होते. असं करतील नाही तर पुढच्या वेळेस सगळेच्या सगळे प्रोग्रामला येतील. ज्योती असं काही सांगू नका. आम्ही आमच्या मैत्रिणीसोबत येतो असं होईल. सगळ्यांना बीना लाभ होईल. सगळ्यांना हां. लाभ होईल. हो, पण तसा नियम नाहीये ना. आपण फक्त ग्रँडमास्टरलाच बोलवतो. हो. त्या आल्या. बीना हा. काय मॅम, मी शेगावच्या कार्यक्रमाबद्दल बोलणार. हां. शेगावचा कार्यक्रम खूप अप्रतिम, खूप छान, सुंदर एकदम झाला. असाच दरवर्षी कार्यक्रम व्हावा ही इच्छा आहे आणि होणार. आणि आम्ही दरवर्षी येणार. मॅडम एक अनुभव. सगळेच येणार. आहे ना? काय म्हटलं श्वेता? हो. नाही म्हटलं मॅडम, की डिसेंबर महिन्यामध्ये असतो ना, डिसेंबर महिन्यामध्ये आमची लीव बिव काय बॅलन्स राहत नाही मॅडम. सगळं आम्ही कंगाल असतो. त्याच्यामध्ये माझी 22 आणि 23 तारखेला सोमवार आणि मंगळवार आम्हाला सुट्टी मिळत नाही नर्सेस लोकांना. कंपल्सरी आम्हाला काम करावं लागतं. तर मॅडमनी मला विचारलं, की काय मग तू विदाऊट पे करून जाणार? विदाऊट पे करून झालं, वरच्यानी बोलवलंय ना, तर मी जाणार. तिकडनं आलाय मला आदेश, मी जाणार. मग विदाऊट पे होऊ दे ना तर काय होऊ दे. पण मॅडम मी बुकिंग केलं वगैरे सगळं 2 दिवसाची मी विदाऊट पे करून घेतली. पण मी खरं सांगते, मी 2 वर्षापूर्वी एका व्यक्तीला 8,000 रुपये दिलेले होते. 8,000 रुपये दिलेले. 16 तारखेला मला ते 8,000 रुपये तिने पाठवले. 2 वर्षानंतर मॅडम. मग माझी सोय झाली. 2 दिवसाचे माझे एका दिवसाचे माझे 4,000 रुपये, 2 दिवसाचे माझे 8,000 रुपये मला दिले भगवंताने, आपल्या ऊर्जेने. काही नाही कमी. तुम्ही बोलता ना हो जाएगा, कमी नाही काय करत. सगळं देणार. म्हणून मी पण स्वाहा केला आणि नंतर पुढे गेले तर मला हातात आलं सगळं काय. मिळालं मला आपोआप. धन्यवाद ऊर्जा मॅडम. म्हणते तू फक्त निर्णय तर घे. तू पुढचं पाऊल तर टाक. हम्म. बघ तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. तुमचा विश्वास जिंकत जातो. हो ना? हो हो. खूप नक्कीच. छान. माईक सुरू करा माईक. ज्याला बोलायचं त्यांनी माईक सुरू करा. मला बारीक बारीक दिसत नाहीत. मॅडम, बोला. मला एक शंका विचारायची होती. हम्म. एखाद्या कुटुंबामध्ये जर एखाद्याचे वडील उंच असतील हम्म. तर त्याचा मुलगा सुद्धा उंच होतो. एखाद्याची जर आई जरा 4 म्हणजे 4.5-5 फुटाची असेल तर त्यांच्या ज्या होणाऱ्या मुली आहेत किंवा त्यांच्या ज्या नाती आहेत त्या सुद्धा तेवढ्याच उंचीच्या कसं काय असतं? त्या सर आता उंची वाटतात, जे वाढतच नाही अजिबात. नाही असं असं नाहीये का? सर. बघा सर, डीएनए चेंज होऊ शकतो असं काही नाहीये सर. असं असतं. बघा असं असतं. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. ओके. पण असंच असतं असं नाही म्हणू शकत आपण. नाही, पण असं म्हणतात की हे बापासारखा मुलगा झालाय किंवा ही आईसारखी मुलगी झाले किंवा आजीसारखी झाले असं म्हणतात ना शेवटी. यामध्ये बरोबर आहे सर आहे ना तुमचं. पण मग त्यांनी जर मेडिटेशन केलं तर, आणि त्यांनी जर प्रॉपर त्या डीएनएला आता जे सांगितलं आहे की मला माझ्या डीएनएला स्वीकार करायचं आहे, त्याला प्रेमाने स्वतःवर प्रेम करायला लागायचं आहे आणि मूलाधार चक्र स्ट्रॉंग करायचं आहे, उंची वाढेल. कळलं? बरं. काय आहे ना, तुम्ही ग्रँडमास्टर आहात. तुम्ही चक्र सगळे डिटेल शिकलेले आहात. तुम्ही आता माझी परीक्षा काही घेऊ नका. तसं नाही मॅडम. पण आता तुम्ही मात्र असं करा की त्यांना द्या. हिलिंग देण्याऐवजी त्या व्यक्तीला मात्र तुम्ही जर काय मेडिटेशनला लावलं तर अधिक उपयोग होईल. हिलिंग दिलं तर वेळ लागेल. ओके. पण मात्र मी एवढं मोठ्या प्रेमाने सांगू शकते, ब्रह्मांडाच्या विश्वासावर, असं जर का एखाद्या बाळाची आई आणि वडील ठेंगणे आहेत, त्यांनी जर मेडिटेशन केलं तर नक्कीच त्याच्या उंचीमध्ये बदल होऊ शकतो. नाही, हे बरोबर आहे मॅडम. पण आम्ही ज्या वेळेला BA ला होतो ना
त्यावेळेला आम्हाला एक विषय होता, एक शास्त्रज्ञ होता, पण नाव आता आठवत नाही. तर त्याचं एक उदाहरण त्याने दिलं होतं की, आवाज येतो ना? हो हो. हा. तर तो काय म्हणायचा शास्त्रज्ञ, माझ्याकडे अशी 10-12 मुलं द्या, कोणत्याही कुटुंबातली कोणाचीही मुलं द्या, आणि तुम्ही जसं सांगाल तसं मी त्यांना घडवतो. यस, म्हणजे म्हणजेच त्यांचा एखाद्याला डीएनए प्रोग्राम करणं. हा हा हा. मग मला मी कसा हवा आहे, लक्षात आलं सर काय म्हणायचं आहे? तर मला मी जसा हवा आहे तसा मी स्वतःला घडवू शकतो. मग मी स्वतःला टणक तयार करू शकतो. माझ्या कुटुंब आपण म्हणूया एखाद्याचं कुटुंब नेहमी आजाराने ग्रस्त आहे, पण मी स्वतःला तंदुरुस्त निर्माण करू शकतो, ही क्षमता माझ्यामध्ये आहे. याला म्हणूया डीएनए हिलिंग करणे. हा कळलं? म्हणजे हा. म्हणजे त्याला शास्त्रीय सुद्धा आधार असा आम्हाला मिळालेला आहे, म्हणून सर तुम्हाला सांगितलं सर्वांना. हा 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 हा. तो शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्ही सांगत आहात. पण आज आपण थोडंसं सेशन फक्त अध्यात्माच्या दृष्टिकोनातून घेतलं आहे, कारण ना डीएनए हा विषय खूप मोठा आहे ना. तर मग तो आपल्याला त्या पद्धतीनं घ्यायला खूप वेळ लागला असता, म्हणून आज आपण थोडं शॉर्ट मध्ये घेतलं. एकदम बरोबर. ओके. हं. खूप छान. थँक्यू सर, थँक्यू. अधिक कोणाला काही बोलायचं आहे तर पटापट घाई करावं. हा बोला. हा मला बोलायचं. बोला ना. हॅलो. माईक सुरू, व्हिडिओ सुरू करा. बोला अर्चना. हॅलो. हा हॅलो. बोला अर्चना, बोला. हॅलो. बोला अर्चना. मला जॉब मध्ये पण सक्सेस मिळत नाही, बिझनेस मध्ये पण नाही. त्यासाठी मी काय केलं पाहिजे? मेडिटेशन. पण सभी बीमारियों का एक ही इलाज मेडिटेशन. रेकी शिकायला या, नक्कीच मार्ग मिळेल. बरोबर. पण ऍडमिशन कसं मिळेल. पण ऍडमिशन कसं घ्यायचं मला माहिती नाही काय तुमचं. बस आता तुम्ही ग्रुप जॉईन केलाय ना, उद्या तुम्हाला हा. ऍडमिशन कसं घ्यायचं हे येईल. आता आपण सगळ्यांचे अनुभव ऐकूया. ओके चला, थँक्यू. कोणाला अनुभव सांगायचा? हर्षाला सांगायचा आहे. बोला हर्षा, पटापट. मॅडम माझेही केस म्हणजे इथे होते पांढरे, पूर्ण काळे झाले. आज आणि सगळ्यांनी ऍसिडिटी तर पूर्ण निघून गेली. म्हणजे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झाला. नाही तर खूप त्रास व्हायचा मला. मस्त, खूप छान. मॅडम मला एक सांगायचं होतं, माझी मैत्रीण आहे, ते दोघही जण खूप उंच आहेत, पण मुलगी त्यांची ना खूप म्हणजे आज 19 वर्षाची आहे, पण 3-1 फुटाची आहे. तर ते हाईट वाढेल का तिची असं मेडिटेशन मेडिटेशन? करायला सांगा. ती जॉईन होणार आहे आता, पण म्हणजे नक्कीच. विचारत होती असं. हा नक्कीच नक्कीच. मेडिटेशन करायला सांगा. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत थोडी लवकर मेडिटेशनला लागली असती तर अधिक जास्त फरक पडला असता. मात्र नक्कीच चक्र अच्छा. ऍक्टिव्ह झाले की बऱ्याच गोष्टीमध्ये तिला फरक जाणवेल. ओके, आपण ना अगदी गॅरंटी नाही हो घेऊ हो. शकत ना, पण आपल्याला माहिती आहे की काय काय होऊ शकते की नाही. हा हा, हा ती किती हो करते, ती समोरची व्यक्तीचा स्वीकाराचा भाव किती आहे, ती तिच्या शरीराला किती प्रॉपर अफर्मेशन देते. आपण तर सगळ्या गोष्टी करूनच देणार तयार. गरज पडली हो तर हो. अशा वेळेस आपण स्पेशल एखादं मेडिटेशन तयार करून देऊ शकतो. काही काही हा हा. काही हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे आपण किती मेडिटेशन तयार करतो तर. हो ना. हो 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 मॅडम. नेक्स्ट आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. हा मॅडम आपलं जे ब्रीदवाक्य आहे ना, आनंदी आनंद सर्वीकडे, आणि हा. त्याचा प्रत्यय परवाच्या शेगावमध्ये आला कार्यक्रमात, आणि खरंच वाटलं अरे वा, प्रत्येक जण आनंदी आनंद आहे. आणि हे म्हणजे तुमचं ब्रीदवाक्य खरोखर सार्थ ठरलं, आणि मला खूप आवडलं मॅडम, खूप आवडलं मला. आणि माझा एक प्रश्न होता, एखादा मुलगा जन्मताच डॉर्फिझम असतो, म्हणजे हाईट कमी असते. एखादा मुलगा जन्मताच डॉर्फिझम म्हणजे त्याची हाईटच कमी असते, अशा वेळी काय करायचं? बघा, आपलं काम आहे हिलिंग करणं. रिझल्ट येणे आणि न येणे हे ब्रह्मांडाच्या हाती सोडून द्यायचं. बरोबर आहे की नाही श्वेता? हे हो सुरेखा, बरोबर ना?
हो प्रयत्न करायचे, करून बघायचे, कधी कधी स्वतःला करायला लावायचं की नाही. आता उंची वाढणे ही एका दिवशी वाढत असते का? आपली उंची पण एका दिवशी नाही वाढली. तर ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे. यासाठी संयमाची गरज असेल. आता बाकीची काही चिडचिड आहे, काही राग आहे, काही मानसिक आजार आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी लवकर रिझल्ट येतो. हो पण ही प्रोसेस, त्या प्रोसेसला खरोखर किती वेळ लागतो ते त्या त्या आजारानुसार ठरणार ना. हं? पण एवढं मात्र नक्की की हो हिलिंगने सगळ्या बरोबर. गोष्टीमध्ये छान बदल होतो. नेक्स्ट गीतांजलीनी माईक बोला. नेक्स्ट. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मॅडम मला असं वाटतं ना कधी कधी आपण काहीतरी चुकीचे पॅटर्न पण आपल्या डीएनए मध्ये घालत असतो. घालत असं असतो. आपण म्हणतो सारखी मला सर्दी होते, जसं माझ्या मला ना सारखी सर्दी असते, मला सारखी सर्दी असते, असं करत करत सारखी सर्दी असायची. आता अजिबात नसते. 1-3 वर्ष झालं रेकीमध्ये आल्यापासून सर्दी गायब झाली. मायग्रेन होतं एक प्रकारचं, सकाळी उठल्यावर डोकं दुखायचं, त्याचा आता पत्ताच नाही, मी विसरून गेले ते. तर ते आपण डीएनए मध्ये जे घालतो त्याच्यामुळे पण होतं, म्हणजे जे नाही आले आपल्याला अनुवांशिक पण आपण घालत राहतो. पण घालत राहतो. हो ना. इव्हन आपल्या आणि मग मैत्रिणींसोबत ते राहतो निघाले, ना. ते निघाले पण. ते निघाले. आणि माझंच नाही, ते आपण मुलांच्या बाबतीत पण बोलत राहतो की माझा मुलगा असाच करतो, त्याला असंच होतं तसंच होतं, तर तेही निघतं मग. बस, तर माझंही निघालं. छान. खूप मस्त. कधी कधी ना आपल्या आजूबाजूला आजारी लोक असतात. ते नेहमी आपल्याला गाऱ्हाणं सांगत राहतात. हे दुखते, ते दुखते, ते दुखते. आणि त्यामुळे सुद्धा आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टी अट्रॅक्ट करतो. होते ना असं? हं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगते, माझ्या आईचीच गंमत सांगते हां. तिचं ते मोतीबिंदू झाला होता, डोळ्याचं छान ऑपरेशन झालं. सगळं एकदम ओके. एवढे एक हिलर इथं असल्यानंतर काय काय प्रॉब्लेम आहे ना, येऊच शकत नाही. आता त्या पिरियडमध्ये ना तिची तब्येत छान चांगली झाली. ती काही एकटी असते घरी, ती काही तिची काळजी घेत नाही. हं. मग इथे तिची तब्येत चांगली स्ट्रॉंग झाली. 1 महिनाभर राहिली. आम्ही तिला म्हणजे ना तेव्हा कडक शिस्तीमध्ये ठेवलं. आराम म्हणजे आराम कर, नाहीतर ती काही शांत बसत नाही. मग तिची तब्येत चांगली झाली. आम्हाला 2 महिन्यांनी काय म्हणते माहिती आहे का? सगळे घरी इकडे-तिकडे गोष्टी ऐकल्या असतील. घरी गेल्यानंतर सगळ्या कोणाला काही थायरॉइड, कोणाला काही म्हणते ना, तुमच्या घरी होती ऑपरेशनच्या वेळेस तेव्हा मला थायरॉइड झाला होता. आम्ही दोघं मालकांनी असा हात लावला. म्हणजे तो तिने काय केला, तो पॅटर्न क्रिएट केला, की बाबा आजूबाजूची तिच्या मैत्रिणींना तिकडे बसल्यानंतर कोणाला याला थायरॉइड आहे, त्याला थायरॉइड आहे, याची बीपीची गोळी आहे. आपल्याला तर काहीच नाहीये. आपण टनाटन आहे. लक्षात येते का? हं. आणि मग माहित आहे तिनी तिनी पुन्हा जैसे थे तिची तब्येत झाली, तेव्हा तिला असं वाटलं की आपण नॉर्मल आहे. आणि खरंच चेक केलं तर तिला खरंच थायरॉइड नव्हता. पण तिच्या मनाने तो पॅटर्न तयार केला की मला थायरॉइड झाला. लक्षात येते? जसं गीतांजलीने म्हटलं, की आम्ही म्हणतो आम्हाला अमुक आहे. आजूबाजूच्या लोकांना असते एखाद्या वेळेस तेव्हा आपण विचार करतो आपल्याला होईल काय? आपल्याला होईल काय? मग तुम्ही जो विचार करणार ते तुमच्या आयुष्यात घडणार. तुम्ही जो विचार करणार तो स्त्राव तुमचा मेंदू क्रिएट करणार. असं असतं. म्हणून माझ्या शरीरावर, माझ्या मनावर, माझ्या यशावर, माझ्या अपयशावर, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर माझ्या विचारांचा परिणाम होत असतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो की योग्य विचार करा. एवढे स्तब्ध काय झाले तुम्ही सगळे? डीएनए ऐकून. डीएनए ऐकून आज जरा जास्त सिरियस झालं नाही का सगळं? खरं तर डीएनए हा विषय सिरियस नाहीच मुळी, पण ना वारंवार त्याबद्दल ऐकलं जातं इकडे-तिकडे. म्हणून मग बऱ्याच जणांना त्याचं टेन्शन होतं. म्हणून ही सोपी करून सांगितलं तुम्हाला. आणि हे खरोखर एवढंच सोपी आहे. काहीच कठीण नाही आहे. आयुष्यच खूप सुंदर आणि खूप छान आणि खूप सोपी आहे. आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं शास्त्र समजलं, आपल्या शरीरासोबत आपली छान मैत्री झाली ना, की सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतात.
जगणंच सोपी आहे. कारण या ब्रह्मांडामध्ये आपल्याला या ब्रह्मांडाने, या परमपिता परमेश्वराने आपल्याला इथं पाठवलेलं आहे. काही ह्या सगळ्या शिक्षा भोगायसाठीच नाही पाठवलेलं. छान जगण्यासाठी, मस्त आनंदी राहण्यासाठी, मस्त आयुष्य जगण्यासाठी पाठवलेलं आहे. सोलची प्रगती करण्यासाठी पाठवलेलं आहे. आपण अनेक सगळ्या नकारात्मक गोष्टीमध्ये अटकून बसतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये असंच आहे. अधिक 3 अनुभव कोणाला सांगायचे आहेत? अनिता सांगेल आज. नवीन सदस्य. हां. बोला अनिता, वंदे. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मी रेकी जॉईन केली ना, त्या हं, अगोदर आहे ना, माझं डोकं खूप दुखायचं. हं, मी सर्व एवढे सांगत होते, म्हटलं मला तर काय वेगळा आजार नाही, तर मी काय सांगू. तर खरं आहे ना, माझं डोकं असं दुखायचं नाही, इथून चालू व्हायचं इथपर्यंत असं खालून असं आतल्या सगळ्या नसाच्या दुखतच राहायच्या. हं, आणि ते पण बरोबर दुपारनंतर चालू व्हायचं. हं, तर मी बऱ्याच वेळा ऐकलेलं की ऍसिडिटीमुळे. मग हं, उलटी पण व्हायची. हं, नंतर नंतर उलटी वगैरे कमी झाली, पण डोकं काय थांबत नसायचं. हं, हे डोकं दुखणं आहे ना, हे कमी झालं याच्यामध्ये. आणि कोणी मला बोलतात ना, झोप झोप कमी असेल तर डोकं दुखतं. पण आता माझी झोप पण कमी झाली म्हणजे मेडिटेशनमुळे. तरी डोकं असं दुखायचं बघितलं नाही आता मी. खूप 2 छान, महिने झाले. खूप छान. शाबासकी द्या बरं स्वतःला. मॅडम. थँक यू मॅडम. थँक यू अनिता. स्वतःला शाबासकी द्या. अ, आणि झोप पण छान लागायला लागली. अगोदर झोप लागत होती की आता झोप कमी झाली की जास्त झाली? झोप मापात झाली म्हणजे मला पहाटे बरोबर जाग येते. रात्री झोप पण व्यवस्थित येते. हं, म्हणजे अशी ओव्हर पण नाही. पहिले ओव्हर अशी कधी उठायची, कधी उशीर पण व्हायचा. आता हं, मेडिटेशनला बरोबर पण उठते. पण हं. असं झोप कमी झाली म्हणून डोकं दुखतं असला प्रकार नाही झाला. खूप छान. हं. खूप सुंदर. खरं म्हणजे ते झोपीमुळे नव्हतं ते, तर तुमच्या आतमध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले होते, त्या ब्लॉकेजेसमुळे डोकं दुखायचं. ते मेडिटेशन केल्यामुळे रिमूव्ह झाले, निघून गेले, नष्ट झाले आणि म्हणून मग तुमचं डोकं दुखणं थांबलं तो फ्लो जो आहे ना, तो पूर्ण सहजतेने होत आहे आता मेंदूपर्यंतचा. कळलं? तो ताण येत नाहीये काहीतरी कारणामुळे ताण यायचा तो येत नाहीये. चला पटकन बोला नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते बोला. हा मॅडम, ब्रह्मांडीय ऊर्जा ही खूप छान आहे. प्रत्येकानं ध्यान हे केलंच पाहिजे. ध्यानातून प्रत्येकाला चांगले चांगले सुंदर अनुभव येणार. आपलं शरीर हे देवानं 100 वर्षासाठी प्रत्येक अवयव हा देवानं तयार केलेला हा विश्वास आपल्या मनामध्ये प्रत्येकाने ठेवला पाहिजे. आणि रोज आपण ध्यान केलं पाहिजे किंवा मेडिटेशन केलं पाहिजे. त्याद्वारे आपलं शरीर खूप चांगलं राहील. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मॅडम. मी 15 दिवसाला नाही म्हटलं तर 2-3 हजार रुपये दवाखान्यात घालत होती. पण हे मेडिटेशन ध्यान करते त्याच्यामुळे मी 1 रुपये पण घालत नाही. मला काय झालं तर मी मेडिटेशन करते आणि क्लिअर होते. सुंदर होते मॅडम. खूप ब्रह्मांडीय ऊर्जा खूप छान आहे. प्रत्येकानं स्वतःचं कुटुंब हे ध्यानी बनवलं पाहिजे मॅडम. आणि ध्यान हे केलंच पाहिजे. ध्यानामुळे आपल्याला खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. खूप छान मॅडम. थँक्यू युनिवर्स. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप छान, खूप छान. हा अनुभव राहिलाच होता नाही सांगायचं स्वाती की एवढं सगळं सांगू नये. खूप छान मॅडम खरोखर. खूप सुंदर. माझी कॉल आहे नेक्स्ट. ना. हां. नेक्स्ट. हां, बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅम मला 14 वर्षापूर्वी म्हणजे कानाचा त्रास होता. म्हणजे हं, कानातून माझ्या नेहमी पाणी यायचं. हं, ॲक्च्युअली 14-15 वर्ष झाली आणि आता मी डॉक्टरांनी एक मेडिसिन दिली, ड्रॉप दिलेला ते प्लस टी म्हणून. ते घालायची अधूनमधून, पण मला काहीच त्याचा फायदा नाही झाला. आणि आता 1 महिना झाला मी फक्त हं. एकदाच तो ड्रॉप्स घातला आणि माझा पूर्ण तो बंद झाला. म्हणजे तो आजार कानाचा प्रॉब्लेम बंद झाला. हे माझ्यासाठी खूप मोठं म्हणजे सरप्राईज आणि इतकं म्हणजे खरंच अमेझिंग इतका रिझल्ट आलेला आहे ना, मला स्वतःला विश्वास बसत नाहीये. म्हणजे 14 वर्ष
हा एवढा हे होता तो मला मला खरंच कमी म्हणजे मला शब्दच नाही. 14 वर्ष त्रास होत होता आणि इतकं पेन होत होता आणि तो एक माझ्या डोळ्यातून खरंच आता अश्रू येतात आहे की 1 महिना झाला काहीच आणि एक फक्त ते त्याचं प्राइस किती 18 रुपये विचार करा तुम्ही. मी घाबरून अशी दाखवायची नाही की कदाचित डॉक्टर काय सांगेल ऑपरेशन करा किंवा काय करा पण फक्त 18 रुपयामध्ये आजारपण म्हणजे पूर्ण हे झालं. फक्त एकदाच थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. आहे ना? खरंच थँक्यू. खूप अमेझिंग रिझल्ट आहे. इतकं छान आहे ना की खरंच मेडिटेशन केलंच पाहिजे आणि इतकं म्हणजे सगळं आपल्याला भेटेल. सगळं सगळं जे जे पाहिजे ते ते फक्त मेडिटेशन केलं पाहिजे नेहमी. आपण कधी कधी चुकतो, कधी कधी हे होतो, ते आपल्यावरती आहे. पण जेवढं तुम्ही कराल ना तेवढं तुम्हाला सगळं भेटेल. खरंच येस, थँक्यू. मेडिटेशन हेच डीएनए प्रोग्रामिंग आहे. बरोबर आहे. सुरेखा. येस, हेच आहे. आपण आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही बरं का. नाहीतर एखादा जण म्हणेल, "मॅडम, आता आम्हाला डीएनए प्रोग्राम करायचा आहे, वेगळं मेडिटेशन द्या." तर नाही, आपले जे मेडिटेशन आहेत ते सगळे तुमचा डीएनए प्रोग्राम करणारेच आहेत. ओके, ते एक हाय लेव्हलचे मेडिटेशन आहेत सगळे. असं सोपी नाहीये ते सगळं. खूप सुंदर आहे पण. सोपी नाहीये पण सुंदर आहे. नेक्स्ट. पटापट संधी घ्या ज्याला बोलायचंय. नंतर मी मेडिटेशन घेणार आहे बरं काय. हां. हात वर करूच नका. डायरेक्ट माईक सुरू करा आणि बोला. मॅडम मी सुरेखा आत्मा नमस्ते. जून 2024 ला तुम्हाला जॉईन झाले. आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम होते लक्षात सुद्धा नाही राहिलं माझ्या. आनंदी आनंद सगळीकडे आहे. अनुभव सांगायचे म्हणजे खूप आहेत. काही कुठला प्रॉब्लेमच नाही मॅडम. तुम्ही जसं मगाशी म्हटलात की काही झालं की मेडिटेशन करायचं, तसंच काम चालू आहे. मेडिटेशन शिवाय हेच नाही, दिवसच उजाडत नाही. तुमचं मिस झालं तर नंतर 2 करायचे, पण करायचे. त्यामुळे प्रॉब्लेम आयुष्यामध्ये काही राहिलाच नाही माझ्या. सगळं मस्त. येस. एकाने मेडिटेशन केलं की सगळ्यांना त्याचा फायदा होतो. होतो की नाही? सुरेखाने मेसेज टाकला तसा. सगळं कुटुंब आनंदी आनंद होतो. मेडिटेशन करणारी एक व्यक्ती आणि रिझल्ट आनंदी घेणारा कुटुंब असं होते. पूर्ण फॅमिली. तुम्हाला खूप लांब जावं लागलं ना शेगाववरून? खूप लांब मॅडम. पण फॅमिली होती ना सोबत, त्यामुळे छान वाटलं. हां. ती प्रोग्रामला नाही आली मग? प्रोग्राम मध्ये नव्हते आणलं त्यांना? ते पारायण करत होते. मंदिरामध्ये 21 अध्यायाचं पारायण करत बसले. दीर होते, भाऊ होता, मिस्टर होते. आता मिस्टरांना रेकीमध्ये आणायचे आणि मग आम्ही दोघं पण येऊ. बरं बरं. तुम्ही त्यांना मग जावई भेट नाही दिली का? नाही ना आणलं झाली. अरे हा मला म्हटले ना बोलवलं असतं तर आलो असतो म्हटले. नाही तर काय. मला पण माहित नव्हतं आज काय आहे म्हणून. आता पुढच्या वेळेस मॅडम. बर. आणायचं होतं ना. हो हो राहिलं ना. भावाला तर ते अनुभव बघून करून मी सांगितले ते ऐकूनच ती खूप खुश झाला. म्हटलं मलाही पण असं तुम्ही म्हटलं होतं की नाही आणायचं कोणाला म्हणून मी येऊ दिलं नाही. तर सांगितलेलं असते. नाहीतर प्रत्येक जण 4 लोक सोबत आणते. कारण एक फरक पडतो ना मग आपल्याला ऊर्जेचा फरक पडतो. आपण स्पेशल ध्यान करत असतो. हं? तुम्हाला तर पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं ना की सांस्कृतिक प्रोग्रामला बोलवा म्हणून त्यांना. नाही बोलवलं. ते पारायण करून थकून गेले मग ते रूम मध्ये ठीक झोपले आहे, काय थोडेसे. हरकत नाही. हां. छान. नेक्स्ट. मॅडम हां. ऐका ना, डबल? मेडिटेशन हे सगळ्या समस्यांचं मूळ उद्दिष्ट आहे. पण ते समजून सांगणं आणि ते करून घेणं हे तुमच्यासारखं कुणी सांगणार नाही. तुम्ही जे धन्यवाद. सांगता ते इतकं अप्रतिम करून घेता ना, इतकं छान आणि कुठंच नाहीये असं तुमच्यासारखे मेडिटेशन. मी तर तुम्हाला जॉईन झाली तर माझं माझं भाग्यच मी समजते. ब्रह्मांडाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद. म्हणायचे. हो, धन्यवाद खूप खूप तुमचे. चला नेक्स्ट. मॅम माझी काल डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. अच्छा अर्चना. डॉक्टरांची अर्चना आज नवीन सदस्य आहेत. पहिली हिस्ट्री सांगा. तर समजेल सगळ्यांना. नवीन घ्या मग उद्या बोलते मी. हां? उद्या बोलते. नवीन सदस्य घ्या म्हणलं. नाही. आज नवीन सदस्य आहेत तर त्यांना ऐकायला येण्यासाठी तुम्ही हिस्ट्री पण सांगा तुमची. असं म्हटलं मी तुम्हाला. हां. हां माझी स्पाईनची सर्जरी झाली. मी 2 वर्षापासून बेड पेशंटच आहे.
पण मी सप्टेंबर महिन्यामध्ये रेकी जॉईन केली ह्या 2025. पण तेव्हापासून माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले आणि काल मी डॉक्टरची अपॉइंटमेंट होती म्हणून डॉक्टरांकडे गेले. तर जसं मॅम बोलतात ना की अरे तुम्ही तर टकाटक दिसता, तसंच मला डॉक्टर बघितल्या म्हणले, अरे कोठारी अर्चना तुम्ही तर एकदम टकाटक दिसू राहिली म्हणे आज. इतकं छान वाटलं. आणि मला पेन होत होत्या, मी ते डॉक्टरांना सांगितलं. तर डॉक्टर म्हणले हे 10% पेन आहे, अजून भरपूर पेन व्हायला पाहिजे. तर मी आज सकाळपासून मेडिटेशन केले आणि मेडिटेशन मध्ये ना ऍफर्मेशन मी स्वतःच दिल्या. भरपूर एकदाच्या पेन होऊ दे, काय व्हायच्या ती पेन होऊ दे आणि एकदा मला पटकन उभा कर आणि चालता येऊ दे. तर इतके पायाला आगाप व्हायला लागली, पूर्ण उडायच लागले मॅडम मी. म्हणजे इतकी पॉवर आहे मेडिटेशन मध्ये, ताकद आहे. आणि खरंच मनापासून केलं ना तर जे पाहिजे ते मिळतं, हे मी स्वतः अनुभवते. म्हणजे मला पुढच्या वर्षी खरंच यायचंय अर्चू शेगावला. हा. 8 दिवसात चालल्या पाहिजेत पुढच्या वर्षाचे कुठं हा, स्टेजवर उभं राहायचंय पुढच्या वर्षी अर्चू तुला. महिन्यात 8 दिवसात चालल्या पाहिजेत, हा आम्हाला पाहिजे तरी अर्चना जैन अर्चना जैननीच मस्त स्पीच दिलेलं आपण सगळ्यांनी ऐकलं त्या दिवशी, रेकॉर्डिंग ऐका ना त्यांचं. श्वेता, सरिताताई, तुम्ही पुढच्या वर्षीचं बोलता. मला वाटतं मी या 15 दिवसात 1 महिन्यात माझ्याच घरी मी 8 दिवसात चालले पाहिजे हे बोलते मी. मला 15 दिवस महिना नकोय, वर्ष पण नकोय. लिसन पण लिसन ते लिसन तेच मी म्हणते 8 दिवस 15 दिवस काय असेल तो टाइम असेल, पण आपल्या ग्रँड मास्टरचा सोहळा मी शिर्डीमध्ये नक्कीच भरवणार, मी ज्या दिवशी उभा राहील त्या दिवशी. ओके. आत्मा नमस्ते सगळ्यांना. बघा अर्चना ताईचा नमस्ते. पायाला बिलकुल शून्य सेन्सेशन्स होते, दोन्ही पायाला शून्य सेन्सेशन्स. त्यांना पूर्ण बधीर होते पाय, त्यांना पायाला काहीही जाणवत नव्हतं. आणि किती दिवस झाले आता मेडिटेशनला? 2-2.5 महिने झाले. हा, किती? कमरेपासून सेन्सेशन दिसते. 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने झाले. आता अर्चना ताई जैन यांचे पाय बोट हलायला लागलेले आहेत. त्यांना वेदनाच नव्हत्या, सेन्सेशन्स शून्य होते. सुरुवातीला त्यांना थोडं थोडं जाणवायला लागलं आणि आता त्यांना प्रचंड वेदना होत आहेत. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे एवढ्या वेदनांनी होणार नाही, आपल्याला अधिक पाहिजे आहेत. आणि आजपासून चालू केलं मी ते. तर नक्कीच आता त्यांची बोट स्वतः हलायला लागलेली आहेत. मला वाटते पाऊलही हलतं, जेथे हो. काहीच आणि नव्हतं, आज शून्य होतं. आज मॅडम चक्क गुडघ्यात पाय उभा राहिला माझा. आज कस काय मला माहित नाही, पण राहिला आज एक पाय राईट साईडचा. बस आणि मी थँक्यू आज ना सकाळपासून ऍफर्मेशन देते की एकदाच किती दुखायचं ते दुखू दे बाबा, पण एकदा दुखून घे माझं काय असेल ते, माझ्या नसा मोकळ्या कर. पण खरंच दुखते मॅडम, भरपूर पेन होतात आणि सहन करण्याची ताकद पण आहे मेडिटेशनमुळे, तुमच्यामुळे, तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे. काळजी करू नका, वेदना तेवढ्याच होणार आहेत जेवढ्या तुम्ही सहन करू शकता. ओके, सहन करणार एवढ्याच वेदना होणार आहेत आणि तुम्ही त्या सहन करणारही आहात आणि सहजतेने उभ्या राहणार आहात. हो. ओके. आणि काल मला इतकं छान वाटलं ना, तुम्ही म्हणता ना अरे तुम्ही त्रास टकाटक दिसता, तसंच डॉक्टर बघता क्षणी मला म्हणले अरे अर्चना कोठारी तुम्ही त्रास एकदम टकाटक दिसू राहिले. म्हणले मॅडमचं वाक्य कसं काय यांच्या तोंडात आलं. मी लगेच तुम्हाला फोन केला. आणि हॉस्पिटल मधूनच पाहिजे मला फोन, मग मॅडम डॉक्टर असे म्हणाले. ह्यांचं कनेक्शन कसं काय झालं डॉक्टरचं मॅडमचं, की सेम हुबेहूब तेच वाक्य कसं काय म्हणलं हे असं. मग मी लगेच तुम्हाला फोन केला, असं डॉक्टर बोलले म्हणून. खूप छान वाटलं पण. आणि तुम्ही पण माझ्यासाठी जी मेहनत घेता ते खरंच खरंच खूप आहे माझ्यासाठी. आणि लवकरच तुम्हाला सगळ्यांना शिर्डीला यायचंय. येणार. ताई तुम्ही अर्चना कोठारी का? अर्चना तुम्ही चालायला लागले, जैन. येणार आम्ही सगळे. अर्चना हो ताई. हो, कोठारीच. हा ठीक आहे. मी अहंकारी बोलतो म्हणून तुम्हाला विचारलं. आपलं बोलणं हो, झालं होतं एकदा कोठारी. पाठी. हम्म. चालेल, तब्येतीत चांगलं सुधारणा होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. हो आहे, खूपच छान आहे आता सध्या तर आहेच. फेस वॉश चला. नाही. आता मग आपण मेडिटेशन करूया. तर नक्कीच या नवीन सदस्यांना ज्यांनाही मोठ्या प्रेमाने ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे, नक्कीच आम्ही या ऊर्जेसोबत जोडलो. आमच्या आयुष्यामध्ये एवढा सकारात्मक बदल घडून आला आहे. आम्ही मोठ्या प्रेमाने, विश्वासाने, या ब्रह्मांडावर माझा विश्वास आहे
आणि या ब्रह्मांडाने आतापर्यंत कधीही जेवढेही सदस्य ऊर्जेसोबत जुडले आहे, कधी कोणाला नाराज केलं नाही. मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटच्या प्रत्येक सदस्याला भरभरून अनुभव आलेले आहेत आणि याच विश्वासाच्या भरवशावर त्या ब्रह्मांडाच्या वतीने मी सुद्धा तुम्हाला सांगते की या मंजुश्री हिल इन्स्टिट्यूट सोबत जुडा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करत असते. सुख हवं आहे, समाधान हवं आहे, शांतता हवी आहे, चिंतामुक्त आयुष्य जगायचं आहे, व्यक्तिमत्वाचा विकास घडवायचा आहे, स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण करायचं आहे, आर्थिक प्रगती करायची आहे, आर्थिक संपन्नता हवी आहे. अधिक आपण काय म्हणूया, तुमचा व्यवसाय असू दे, यामध्ये वृद्धी हवी आहे. काही कर्जाच्या जाळ्यामध्ये कुठं अनेक ठिकाणी अटकलेले आहात, त्यामधून तुम्हाला मुक्तता हवी आहे. लक्षात घ्या, जादू होणार नाही. नाहीतर म्हणसाल मॅडम जादूनी पैसा पडला, असं नाही होत. परंतु होते काय, तर माझ्या क्षमतांचा विकास होतो. मी कुठला निर्णय घ्यावा, मी काय करावं, काय नाही करावं, माझी सद्सद विवेक बुद्धी आणि माझी कार्यक्षमता योग्य प्रकारे कार्य करायला लागते. माझ्या आतील स्थिरत्व, चैतन्य, धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता, माझ्या भीतीवर माझी मात करणे, माझ्या तणावावर मात करणे आणि माझ्या आयुष्याला नवस्फुरण निर्माण होणे. कारण आतील चैतन्य वाढलं आहे, आतील ऊर्जा वाढली आहे. किती बोलावं, कसं बोलावं आणि किती किती सांगावं. बस विश्वास ठेवा, या ब्रह्मांडासोबत जुडा. आमच्याकडे एवढे अनुभव आहेत की ऐकून ऐकून तुम्ही थकून जाल. खरं तर शेगावच्या प्रोग्राम मध्ये 8 तास शेअरिंग झाल्यानंतर आमचे कॅमेरामन बिचारे थकले होते. व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऐकायला येईल बऱ्याच ठिकाणी की मॅडम थकल्या असतील आता ऐकून ऐकून, मॅडम थकल्या असतील सांगून सांगून. कशी थकणार? जर या ब्रह्मांडाने असं भरभरून ओटीमध्ये सगळं सुख दिलं आहे, तर ते सुख वाटताना, ऐकताना कसं बरं थकल्या जाईल, आहे ना? तर एवढं भरभरून की तुम्ही नाहीच ऐकू शकत, एवढे अनुभव आहेत. एका सेशन मध्ये एक व्यक्ती अनुभव सांगू शकत नाही, एवढे अनुभव आहेत. तर फक्त काय, तर अंधश्रद्धा म्हणून बघू नका. तर या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्यशास्त्रानुसार अभ्यास करा. योग्य प्रकारे स्वतःला प्रोग्राम करा. तुमच्या डीएनए वर सुद्धा त्याला बदलण्यासाठी, बदल नाही म्हणूया आपण, डीएनए ला आपल्याला हवं तसं कन्व्हर्ट करण्यासाठी, त्यामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि नक्कीच नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळण्याची शक्यता तुम्हीच निर्माण करणार. तुम्हीच एवढ्या विश्वासाने सांगणार. आता हे जे सगळे सदस्य बोलत आहेत, काही कोणाला शिकवलेलं बिकवलेलं नसते, एवढं लक्षात घ्या. ओके. बरेच जण म्हणत, काल शेगावला सुद्धा प्रोग्राम मध्ये फोटोग्राफर प्रियंकाने सांगितलं, फोटोग्राफर्स एकमेकांना म्हणे मॅडम हे काय खरं असेल की नाही, ते एकमेकांची गप्पा करत. आपल्या सदस्यांनी त्यांना डायरेक्ट लाईव्ह दाखवला, चला आम्ही ऊर्जा दिली आणि अमुक अमुक व्यक्ती, आता तर तुम्हाला माहिती पण नाहीये, आहे ना, त्यांचा रिझल्ट सांगितला. काय ना, एवढे रिझल्ट ऐकून अनेक वेळा अनेक जणांना वाटू शकतं ना की बाबा होऊ शकते काहीतरी, सांगतात असंच, पण असंच नाही. तो हृदयापासून आलेला आवाज असतो, त्या ब्रह्मांडाने दिलेला आवाज आहे. कारण या ब्रह्मांडाने दिलेली ऊर्जाच एवढी भरभरून आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये त्या ऊर्जेपर्यंत पोहोचले नाही म्हणून तुम्हाला वाटते. आणि जेव्हा ज्या सदस्यांना हे नवल वाटते किंवा चमत्कार वाटते, मी मोठ्या विश्वासाने सांगते, तुम्ही या ऊर्जेपर्यंत पोहोचलात की तुम्हाला हे नवल आणि आश्चर्य वाटणार नाही, तर ही तुमचं जिंकणं वाटेल. कारण
कारण ही ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे, तुमची ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. तिला फक्त आपल्याला तिचं बटन ऑन करायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपण त्या मार्गाने तिथपर्यंत गेलोच नाही, आपल्या आतलं ब्रह्मांड शोधलंच नाही आणि म्हणून आपण दुःख, वेदना, त्रास घेऊन जगतो आहे. नाही तर या परमपिता परमेश्वराने आपल्याला इथे पाठवलेलं आहे. तुम्ही ज्याही धर्माचे आहात, कोणाला अल्लाने पाठवलं आहे, कोणाला येशूंनी पाठवले आहे, तुम्ही ज्या धर्माचे आहात, ज्या पंथाचे आहात, तुम्ही ज्या गुरूंना मानता, ज्या सद्गुरूंना मानता, तुम्ही ज्या दैवताला मानता, ज्यांना मानता, तुम्ही बुद्धांना मानता, ही ऊर्जा बुद्धांनी सांगितलं होतं की तुझ्या आत ऊर्जा आहे आणि हीच ती ऊर्जा जी माझ्या वेदांमध्ये जिचा उल्लेख आहे. त्यांनी गौतम बुद्धांनी, महात्मा गौतम बुद्धांनी आपल्याला हे जे एवढं काही दिलं ना ध्यान स्वरूपामध्ये, इतर देशांनी त्यावर अभ्यास केला. त्यांनी त्यांचं आयुष्यमान 100 वर्ष, 110 वर्ष, 120 वर्षापर्यंत नेलं आहे, केलं आहे आणि आपण आपल्याच ऊर्जेचा, आपल्या इथं आपल्या ऊर्जेचा असं म्हणण्यापेक्षा आपल्या शास्त्रामध्ये ज्याचा उल्लेख आहे, जे आपल्यासाठी आपल्या इथं ज्याचा शोध आहे, त्याचा विचारच आपण केला नाही. आणि पुन्हा आपण हिरमिलके आता रेकी म्हणून हे शिकतो आहे. पण हरकत नाही, आता तरी शिकूया. आता तरी या दिव्य ऊर्जेसोबत जोडूया. माझं कुटुंब, माझा परिवार, माझे सगळे आप्तस्वकीय सगळ्यांना मला आरोग्य संपन्न करायचं आहे, तंदुरुस्त करायचं आहे. माझ्या कुटुंबामध्ये मला भरभराट आणायची आहे. एक व्यक्ती जर का कुटुंबामधील ध्यानी आहे ना, एक व्यक्ती, तर ती एक व्यक्ती संपूर्ण कुटुंब प्रकाशमान करत असते. तुमच्या आभामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्ती, तुमच्या आभामध्ये म्हणजे तुमच्या आसपास असणारे सर्व व्यक्ती तुमच्याकडून ऊर्जा ग्रहण करत असतात. जेथे तुम्ही हजर असता, एक ध्यानी व्यक्ती जेथे हजर असते, तेथे त्यांच्या आजूबाजूचे आपोआपच हळूहळू सगळं वातावरण बदलायला लागतं. वेळ लागतो, एका दिवशी नाही होत. पण बघता तुम्ही आज आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये बदलच सांगता. हे सगळं ऊर्जा घडवून आणते. एक 4% पृथ्वी तलावरील एकूण पृथ्वी तलावरील लोकसंख्येच्या 4% लोक जरी पूर्ण ध्यानी झाले ना, तरी येथे विश्वशांती लाभेल असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर 100 लोकांपैकी 4 लोक. मग सोडूया ना सगळं, आपलं कुटुंब आहे ना, एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती जरी पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचली ना, आणि जर का कुटुंबच ध्यानी झालं ना, तर मग विचारूच नका. मग तर आनंदी आनंद. मग तुमच्या ऊर्जेला काय तिथे शब्दच नाही आहे. आपण एक म्हणत असतो की माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न आहे. आणि पुन्हा एक अफर्मेशन असते आपली, माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे. ज्यांचं कुटुंब ध्यानी कुटुंब झालं ना, ते ऊर्जावान आहे. तेथे नकारात्मक ऊर्जा प्रवेशच करू शकत नाही. एका रेकी हिलर मध्ये एवढी क्षमता आहे की तो ज्या जागेवर राहतो तेथील वास्तू दोष सुद्धा नाहीसा होतो. काय काय सांगतो माझ्या ऊर्जेबद्दल, या दिव्य ऊर्जेबद्दल. किती किती बोलावं. मग कोणी विचारलं मग की मॅम व्यवसायामध्ये अडचणी आहेत. त्या व्यवसायामध्ये जेथे एक हिलर आहे ना, जेथे ऊर्जा आहे ना, तेथे त्या व्यवसायामधल्या अडचणी सुद्धा अशाच निघून जातात. कारण जादू नाही. पुन्हा सांगते, कारण ऊर्जा आहे. दिव्य ऊर्जा आहे आणि दिव्य ऊर्जेसोबत आपण जसं जुडतो ना, तसं आपली आध्यात्मिक प्रगती, त्या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आणि माझं चैतन्य वाढत राहतं. माझ्या आभामध्ये येणारे ते सकारात्मक व्हायब्रेशन्स मला, माझ्या कुटुंबाला सर्वीकडे मिळत राहतात. आणि म्हणून मोठ्या विश्वासाने सांगते, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडा. आपल्या आयुष्यामध्ये
जे जे हवं आहे ते ते मिळवा. आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. दिव्य ऊर्जेसोबत जुडा. आरोग्य संपन्न व्हा. या दिव्य ऊर्जेसोबत जुडा. नातेसंबंधांमध्ये छान सुधार घडवून आणा. या दिव्य ऊर्जेसोबत जुडा. तुमच्या इच्छा पूर्ती करा. तुमची इच्छा पूर्ती करा. जी तुमची आतून इच्छा आहे. तुम्हाला काय हवं आहे? आध्यात्मिक प्रगती करा. व्यवसायाला वृद्धी आणा. ते चैतन्य मिळवा. आणि आता मोठ्या प्रेमाने आपण करूया मेडिटेशन. फक्त मी एक पोस्टर शेअर करते. त्या सन्माननीय सदस्यांना युट्यूबच्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं आहे मोठ्या प्रेमाने. या नंबरला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून फक्त मेसेज करा. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि यासोबतच मी इथे जे नवीन सदस्य आहेत, नवीन सदस्यांसाठी इथे चॅट बॉक्स मध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवते. ती लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, आपण मेडिटेशन घेऊया आता. मेडिटेशन करायचं सगळ्यांना. येस, मग एक वेळ आत्मा नमस्ते करूया. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. जरा नेटवर्क नमस्ते अनस्टेबल होतं सर्वांना. का माझं? माझ्याकडून नेटवर्कचा इश्यू आला होता का? नाही ना? आला होता? थोडासा. हो थोडस मॅडम. थोडं. ओके. मॅडम कोणीतरी विचारले फर्स्ट डिग्री किती दिवसांमध्ये होते, त्यांना आन्सर करायचे. फर्स्ट डिग्री 10 दिवसामध्ये. आपला एकूण फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही डिग्रीचा कोर्स 40 दिवसाचा आहे. 40 ते 45 दिवस सेशन चालते. ओके. आपण तसंही 45 दिवसच घेतो ते, पण आपण 40 ते 45 दिवसाचा तो कालावधी असतो. फर्स्ट 10, सेकंड 15 आणि थर्ड 15. ओके. जेव्हा मोठी बॅच असते तेव्हा थोडंसं वेळ वाढतो. कारण शेअरिंगसाठी म्हणूया, कोणाचा काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी म्हणूया थोडासा वेळ लागतो म्हणून. कोणालाही मागे न ठेवता आपली बॅच पुढे जात असते. ओके. त्या लेवलवर जवळ सगळ्यांना छान हिलिंग देऊन त्या प्रकारे आपण पुढे जातो. उद्याच्या आपलं सेशन संपलं. आपलं आत्ताचं सेशन संपलं की तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपला आहात त्या ग्रुपला मी फीचं स्ट्रक्चर पाठवते आहे. शिवाय नवीन बॅचची सगळी माहिती पाठवते आहे किंवा उद्या सकाळी पाठवते. होता होईपर्यंत आत्ताच पाठवते. चालेल? आत्मा नमस्ते. नमस्ते.